क्लिअर माझा? एक सेकंड. ओके, ठीक आहे. गुड इव्हनिंग टू ऑल. बघा, आवाज क्लिअर येतोय माझा सगळ्यांना? येस, रिप्लाय करा. ओके. ठीक आहे. ओके. ठीक आहे, बघा सुरुवात करूया सेशनला. आजच्या आपलं GS3चं हे पहिलं सेशन आहे. ओके. आणि बघा, जे लास्ट आपले सेशन सुरू होते एथिक्सचे, आपला एथिक्स ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या शेड्यूल नुसार ठरलेल्या होत्या त्या पद्धतीने सुरू आहे. एथिक्स सगळ्याला समजलेलं आहे का? काय कुणाला इश्यू आहे का एथिक्स मध्ये? येस. एथिक्सच्या टेस्ट ज्या लिहिल्या तुम्ही, कशा गेल्या टेस्ट? त्यामध्ये काय इश्यू होता? नक्कीच. बघा, तुषार सरांनी एथिक्स घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला काही इश्यू नसेलच त्यामध्ये. त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे. सो या पद्धतीने आपण GS3 सुद्धा घेणार आहे. बघा, GS3 मध्ये पहिल्यांदा आपण सिलेबस बघूया GS3चा कशा पद्धतीने आहे. आणि सिलेबस मधील जे महत्वाचे मुद्दे, बघा आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे, 4 महिन्याचा वेळ आहे. त्यामध्ये आपल्याला UPSCचा भला मोठा सिलेबस कंप्लीट करायचा. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे, जे महत्वाचे एरियाज, महत्वाचे टॉपिक्स तुम्ही कव्हर करायला पाहिजे आधी. आणि मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की प्रत्येक GS मध्ये, जसं की GS1, 2, 3, GS4 मध्ये एथिक्स तर आपल्याला पूर्णच करायचे, बट GS1, 2, 3
असे काही एरियाज किंवा ज्याला म्हणतो मी निश एरियाज ओळखा, जे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित केले, त्यामध्ये जर तुम्ही 100% आपलं इनपुट दिलं, तर त्या टॉपिक्सचा इनपुट आउटपुट रेशो खूप चांगला आहे. ठीक आहे. मग असे टॉपिक्स ओळखणं आणि ते खूप स्ट्रॉंग करणं महत्वाचं आहे. जेणेकरून काय होतं बघा, ज्यावेळेस आपण मेन्सला हे जनरल स्टडीजचे पेपर लिहायला घेतो, तर हे जे महत्वाचे एरिया जर आपले व्यवस्थित असतील आणि त्याच्यावर येणारे क्वेश्चन रिपीटेड असतात, रिपीटेड म्हणण्यापेक्षा जास्त प्रोबेबल क्वेश्चन असतात, सो आपल्याला ते क्वेश्चन खूप कमी वेळामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने लिहिता येतात. सो त्याचा फायदा काय होतो, त्या क्वेश्चनला तर खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतात आणि त्यावेळी जे बाकीचे क्वेश्चन आहेत त्याला आपल्याला एक एक्स्ट्रा वेळ मिळतो, जे आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो असे निश एरियाज कोणते आहेत बघा, GS3 मध्ये माझ्या मते आहे इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट, हे आपले स्ट्रॉंग असले पाहिजे. ठीक आहे. म्हणून या एरियाज पासूनच आपण सुरुवात करत आहे आणि जे की तुमच्यासाठी नवीन एरियाज सुद्धा आहेत. GS3 मध्ये पूर्णपणे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट हे नवे एरिया. बाकी ट्रॅडिशनल गोष्टी थोड्या आहेत, समजा इकॉनॉमी आहे, ऍग्रिकल्चर आहे. ओके. सो या नव्या गोष्टी आपण आधी येत आहे, जे जास्त स्कोरिंग आहे, ज्या ठिकाणी आपण कमी इनपुट मध्ये जास्त आउटपुट काढू शकतो. ओके. तसंच GS2 चा काय महत्वाचा एरिया म्हणजे त्यामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो टॉपिक आहे तो सुद्धा महत्वाचा आहे, आणि GS1 मध्ये इंडियन सोसायटी. ठीक आहे. म्हणजे हे स्कोरिंग टॉपिक आहे, ज्यामध्ये आपण कमी इनपुट मधून जास्त आउटपुट काढू शकतो. मग आपण इंटरनल सिक्युरिटी पासून सुरुवात करूया. ठीक आहे. बघा, इंटरनल सिक्युरिटीचा सिलेबस आपण आज पूर्ण GS3 चा सिलेबस बघणार आहे. त्यामध्ये इंटरनल सिक्युरिटीचा इन पर्टिक्युलर काही PYQs बघू आपण, की इंटरनल सिक्युरिटीवर कशा पद्धतीने PYQs विचारलेले आहे, आणि त्यानंतर आपण जो आपला पहिला टॉपिक आहे तो सुरू करूया. ठीक आहे. म्हणजे गोष्टी सगळ्या तुमच्या ठरलेल्या वेळेमध्ये कम्प्लीट होत. ओके. इंटरनल सिक्युरिटी आणि डिझास्टर मॅनेजमेंट जर तुम्ही एक 10-12 दिवसात कम्प्लीट केला, तसा जर तुम्ही असं सेपरेट करायला गेला तर त्याला तुम्हाला खूप वेळ जातो, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट. बट आपल्या बरोबर आपण तो विदिन टाइम लिमिट कम्प्लीट करायचा प्रयत्न करू, आणि त्यामुळे काय होईल बघा, GS3 चा एक ऑलमोस्ट 30-40% सिलेबस तुमच्या हाताशी येईल. आणि मग राहिलेला सिलेबस ट्रॅडिशनल आहे, त्यामध्ये काय महत्वाचे फोकस एरियाज आपल्याला करायचे. ठीक आहे. बघा, इंटरनल सिक्युरिटी जो टॉपिक आहे GS3 चा, जर तुम्ही पास्ट PYQs अनालाइज केले मागील काही वर्षाचे, तर UPSC ला एव्हरी इयर इंटरनल सिक्युरिटीवर जवळजवळ 50 मार्क्सचे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. म्हणजे 250 आउट ऑफ 250 पैकी 50 मार्क्स, आणि तेही कमी इनपुट मध्ये आपल्याला जास्त आउटपुट त्या ठिकाणी मिळू शकते. त्याच पद्धतीने पॅटर्न आपल्याला MPSC ला सुद्धा राहील, राज्यसेवेला, कारण सिलेबस ऍज इट इज कॉपी केलेला आहे. सो क्वेश्चनचा पॅटर्न किंवा मार्किंग सिस्टीम आहे ती सुद्धा त्याच प्रकारे असेल. त्यामुळेच हे एरियाज आपण आधी कव्हर करू. ओके. यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर विचारा. येस. बघा, सेशन इंटरॅक्टिव्ह पाहिजे. कुणाला काय डाऊट्स असतील तर लगेच क्लिअर करत चला. ठीक आहे, म्हणजे कुणाला काही डाऊट नाही. ओके. सो आपण सिलेबस बघूया.
बघा GS3 चा जो सिलेबस आपल्याला आयोगाने दिलेला आहे. ओके. UPSC ने बघा जे जनरल टॉपिक्स दिलेले आहेत आपल्या सिलेबसमध्ये ते कोणकोणते आहेत? टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. म्हणजे या ठिकाणी फक्त एक वर्ड ऍड केलेला आहे, विथ सम वेटेज टू महाराष्ट्र. बाकी सगळं सेम आहे. ओके. ठीक आहे. आधी इंग्रजीमध्ये सिलेबस बघूया, त्यानंतर मराठीमध्ये बघूया. म्हणजे एक एक टॉपिक बघूया, आधी इंग्रजी आणि मराठी. फर्स्ट टॉपिक बघा, इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. एक सेकंड. So, Indian economy and issues relating to planning, mobilization of resources, growth and development plus employment. मराठीमध्ये बघा, भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ, विकास आणि रोजगार. मग यामध्ये बघा आपल्याला इंडियन इकॉनॉमीच्या रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहेत, ठीक आहे, प्लॅनिंग, त्यानंतर जे काय आपले एलपीजी रिफॉर्म झाले, एलपीजी रिफॉर्म्स फेल का झाले, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन भारतामध्ये म्हणजे ग्रोथ झालेले बट एम्प्लॉयमेंट जनरेशन झालेलं नाही, ठीक आहे, डेव्हलपमेंट आणि ग्रोथ यामधील फरक काय, यासारख्या गोष्टी. सो त्या आपण त्या सिलेबसच्या वेळी बघूया. सेकंड टॉपिक बघा, इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज. आता ऍक्च्युली जी काय सर्वसमावेशक वाढ आहे यातून समस्या खूप कमी उद्भवतात, ठीक आहे. मेजर समस्या कुठे आहे बघा, सर्वसमावेशक वाढच होत नाही. ओके, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटच होत नाही. मग भारतामध्ये इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट होण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणकोणते वेज आहेत आणि वेगवेगळ्या कमिटी ज्या फॉर्म केलेल्या आहेत त्या गोष्टी, SDG ज्या काही गाईडलाईन्स आहेत, ओके, त्या आपण या ठिकाणी बघणार. देन गव्हर्नमेंट बजेटिंग, ठीक आहे. आता बघा दरवर्षी गव्हर्नमेंट इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट आणतं. ओके. सो त्यामधील काय महत्वाच्या कन्सेप्ट, प्लस यामध्ये आपल्याला एक आणखी गोष्ट अभ्यासायची आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. ओके. सो गव्हर्नमेंट बजेटिंग फक्त गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नाही तर महाराष्ट्राचं सुद्धा बघणं गरजेचं आहे. सो त्यामध्ये काही महत्वाच्या स्कीम्स आणलेल्या आहेत, ठीक आहे, इंडियन इकॉनॉमी किंवा ऍग्रिकल्चर बद्दल. सो त्या बघणं गरजेचं आहे, ज्याच्यावर कधी कधी आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो एखाद्या स्कीमवर. सो असे काही स्कीम्स किंवा गव्हर्नमेंटने इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये जे काय इश्यूज हँडल केलेले आहेत ते बघणं थोडं गरजेचं आहे, ते आपण त्यावेळी बघूया. देन मेजर क्रॉप्स. आता ऍग्रीचा कोणता पार्ट आहे बघा, त्यामध्ये बघा क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स ऑफ कंट्री. आता यातील काही एरिया किंवा सिलेबस आपल्याला ओव्हरलॅप होतो कुठं माहिती आहे का, GS1 जिओग्राफीमध्ये. ओके, जिओग्राफीमध्ये तुम्ही ज्या काही NCERT वाचले असतील त्यामध्ये काही पार्ट या ठिकाणी ओव्हरलॅप होतो. ओके. सो क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स ऑफ कंट्री, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम स्टोरेज, देन ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड इश्यूज अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट, प्लस टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. मग टेक्नॉलॉजी मध्ये बघा गव्हर्नमेंटनी ज्या काही स्कीम्स आणल्या, जसं की आपल्याला माहित असेल नाम गव्हर्नमेंटने आणलेले होते. सो हे सुद्धा टेक्नॉलॉजीज आहे इन द एड ऑफ फार्मर्स. मग याच्यावर UPSCने क्वेश्चन विचारलेला आहे. सो अशा टेक्नॉलॉजीज म्हणजे सिलेबस मध्ये आपल्या जे काही मुद्दे डायरेक्टली मेन्शन आहेत त्याच्या रिलेटेड जर एखादा पॉइंट आला तर तो आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके. सो देशाच्या विविध भागातील मुख्य पिके आणि पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन पद्धती, साठवण, शेती उत्पादनांची वाहतूक आणि विपणन. शब्द बघा कोणते वापरले येते मराठीमध्ये, हे शब्द आपल्याला म्हणजे आन्सर लिहिताना हे शब्द आणणं गरजेचं आहे. ओके. बऱ्याच वेळा बघा आपण ज्यावेळेस ट्रान्सलेट करतो गुगलमध्ये किंवा कुठे तर वेगळ्या प्रकारचे शब्द आपल्या समोर येतात.
सो आयोगाने जे आपल्याला शब्द दिलेले आहेत आपल्या पीडीएफ मध्ये, ऍटलिस्ट ते शब्द आपण वापरणं गरजेचं आहे. ओके. देन शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी ई तंत्रज्ञान, ई टेक्नॉलॉजी, याच्यावर सुद्धा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक बघा. इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज. जे काय डायरेक्ट इनडायरेक्ट फार्म सबसिडीज आहेत जे गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करतं आपल्याला. ओके. जसं की आपण बघू शकतो, सर्वात महत्वाचा एमएसपी, मिनिमम सपोर्ट प्राइस. बऱ्याच वेळा एमएसपी चर्चेमध्ये असतं बघा. मागे सुद्धा गव्हर्नमेंटने एक बिल आणलं, मग फार्मर्सनी प्रोटेस्ट केला, सो एमएसपी पुन्हा चर्चेमध्ये होतं, मग त्याच्यावर क्वेश्चन आले. सो या गोष्टी ओळखणं गरजेचं आहे, जे आपल्या सिलेबस मध्ये आहेत आणि ज्याच्या रिलेटेड करंट मध्ये महत्वाच्या घडामोडी सुरू आहेत. ओके. देन पीडीएस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याच्या ऑब्जेक्टिव्ह काय आहे, फंक्शनिंग काय आहे, त्याचं लिमिटेशन काय आहे, रिवॅम्पिंग. ओके. इश्यूज ऑफ बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी, याच्यावर सुद्धा रिपीटेडली क्वेश्चन विचारले. आणि टेक्नॉलॉजी मिशन्स, इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रेअरिंग. मराठीमध्ये बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान, किमान आधारभूत किंमत, त्याच्या संबंधित मुद्दे, सार्वजनिक वितरण प्रणाली पीडीएस. बऱ्याच लोकांना बघा हे वर्ड्स आठवत नाही ज्यावेळेस मराठीमध्ये लिहित असतो आपण, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. सो त्यामुळे आपण सिलेबस गो थ्रू करणं खूप महत्वाचं आहे टाइम टू टाइम. सो सार्वजनिक वितरण प्रणाली मराठीमध्ये शब्द आहे, त्याची उद्दिष्टे, कार्यप्रणाली, मर्यादा, सुधारणा. ओके. देन शिल्की साठा आणि अन्न सुरक्षाची समस्या, जे काय फूड सिक्युरिटीचा इश्यू आहे. तंत्रज्ञान मोहीम आणि पशुपालनाचे अर्थ. सगळ्यात महत्वाचा सिलेबसच आहे बघा. जोपर्यंत तुम्ही रिपीटेडली सिलेबस बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काय अभ्यास करायचे तेच समजणार. उगाच तुम्ही ब्लाइंडली कुठले तरी आर्टिकल्स किंवा कोणतरी टेलिग्राम ग्रुपला काहीतरी गोष्टी टाकताय म्हणून तुम्ही रीड करत बसाल, त्याचा काही उपयोग होत नाही. सिलेबस आपल्या समोर पाहिजे. विदाउट सिलेबस तुम्हाला काय रीड करायचं हे समजत नाही. ओके. देन फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया, स्कोप अँड सिग्निफिकन्स. म्हणजे फूड प्रोसेसिंग हा जो टॉपिक आहे सेपरेटली मेन्शन केलेला आहे आपल्या सिलेबस. सो तो सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं. लोकेशन, अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट. आता बघा, सप्लाय चेन मॅनेजमेंट साठी आयोगाने कोणता शब्द वापरला? भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग, त्याची व्याप्ती आणि महत्व, स्थान, प्रतिवाह आणि अनुवाह आवश्यकता आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन. बऱ्याच वेळा सप्लाय चेन मॅनेजमेंट याला शब्दच आठवत नाही मराठीमध्ये. सो मी का म्हणतोय सिलेबस बघणं गरजेचं आहे ते यासाठी. पुरवठा साखळी व्यवस्थापन म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके. देन लँड रिफॉर्म्स इन इंडिया, नेक्स्ट टॉपिक. आता हा जो टॉपिक आहे लँड रिफॉर्म्स, तो सुद्धा बघा ओव्हरलॅप होतो. इकडे GS3 मध्ये सुद्धा आहे आपल्याला आणि GS1 मध्ये सुद्धा आहे. GS1 मध्ये कुठे आहे लँड रिफॉर्म, सांगा बरं मला. येस. येस. हिस्ट्री मध्ये कुठे पर्टिक्युलर? येस, हिस्ट्री मध्ये कुठे? त्याला म्हणतो आपण स्मार्ट स्टडी करणं गरजेचं आहे. स्मार्ट स्टडी कसा करायचा बघा. GS1 मध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया हा टॉपिक आहे आणि पोस्ट बरेच बुक आहे. गुहा यांचा आहे बुक, रामचंद्र गुहा. सो पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया. सो तुम्ही काय करताय बघा, तुमचा वेळ त्यामध्ये घालवताय. आपल्याला ते करायचं नाही. पोस्ट इंडिपेंडन्स इंडियावर हार्डली वेगवेगळे 2 ते 3 टॉपिक आहेत, तेवढे करणं गरजेचं आहे. त्यामधला हा एक लँड रिफॉर्म इन इंडिया. ओके. आणि लँड रिफॉर्म हा GS3 मध्ये सुद्धा होतोय आपला आणि GS1 मध्ये सुद्धा होतोय आणि तीच स्मार्ट स्टडी आहे. ओके. सिलेक्टेड टॉपिक व्यवस्थित करायचे जे रिपीटेडली विचारले जातात. म्हणजे आपल्याला
4 महिने आहेत, आपल्याला 4 वर्ष नाही सिलेबस कम्प्लीट करायला. त्याच पद्धतीने आपल्याला सिलेबस तो कम्प्लीट करायचा. ओके. देन अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम. ओके. औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्याचे परिणाम. इंग्रजीमध्ये बघूया. इफेक्ट ऑफ लिबरलायझेशन ऑन इकॉनॉमी. म्हणजे जे एलपीजी रिफॉर्म्स झाले त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला, त्याने एम्प्लॉयमेंट जनरेशन केलं का, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किती प्रमाणात झाली, मग ती कशी झाली, इक्वल झाली, अनइक्वल झाली, रिजनल डिस्पॅरिटी वाढली का त्याने. ठीक आहे, की भारतामध्ये प्लस सोशल इनइक्वॅलिटी सुद्धा वाढलेली दिसून येते आफ्टर द लिबरलायझेशन. सो त्याचे इम्पॅक्ट काय झालं. ओके. देन चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये आतापर्यंत कोणकोणते चेंजेस केले, त्याचा इफेक्ट काय झाला आपल्या इंडस्ट्रियल ग्रोथवर. ठीक आहे. मग औद्योगिक धोरणे सरकारने कोणकोणते आणलेली होती आतापर्यंत, त्याच्या रिलेटेड कोणत्या कमिटीज, या सर्व गोष्टी. देन नेक्स्ट इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामध्ये आपल्याला काय बघायचे बघा, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स अँड रेल्वे. बऱ्याच विद्यार्थ्यांना बघा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय हेच माहित नसतं. ओके. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात हे समजणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा आपण आन्सर लिहिताना सुद्धा या गोष्टी वापरू शकतो बरं का. त्यामुळे तर मी म्हणतोय सिलेबस महत्वाचा आहे ना. फक्त आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाचतो क्वेश्चन मध्ये आणि पायाभूत सुविधा लिहित बसतो. बट पायाभूत सुविधा म्हणजे काय, त्याच्या अंडर कोणकोणत्या गोष्टी येतात त्या माहित असणं गरजेचं आहे, जे आपल्या सिलेबस मध्ये डायरेक्टली दिलेले. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, एनर्जी, पोर्ट्स, रोड्स, एअरपोर्ट्स अँड रेल्वेज. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त रोड वाटतं ना, रोड कन्स्ट्रक्शन, तर असं नाहीये. त्यामध्ये बाकीच्या सुद्धा गोष्टी येतात, ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ आणि रेल्वे. ओके. देन इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. नेक्स्ट टॉपिक, जे काय वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स इंडियामध्ये वापरले जातात. ठीक आहे, ते मॉडेल्स कोणकोणते आहेत. ठीक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा ते मॉडेल्स वापरले जातात. मग त्याचं कंपॅरिझन, या सगळ्या गोष्टी. नेक्स्ट टॉपिक बघूया, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स अँड देअर ऍप्लिकेशन इफेक्ट इन एव्हरीडे लाईफ. बघा एमपीएससी मध्ये ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आधी जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी होतं ते वेगळं होतं बरं. या ठिकाणी मेन्सला आपल्याला जो सिलेबस आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा तो वेगळ्या पद्धतीने विचारला जातो. ठीक आहे, म्हणून जे काय ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आपण पुस्तकं वाचत होतो सायन्स अँड टेकसाठी ते वाचणं आता गरजेचं नाही. ठीक आहे, जे काय तुम्ही त्या ठिकाणी सायन्स अँड टेकचे पुस्तकं वाचत होता, कारण ते फॅक्च्युअल आहेत जास्त. या ठिकाणी आपल्याला सिलेबस मध्ये डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की डेव्हलपमेंट्स अँड देअर ऍप्लिकेशन इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. ओके. देन अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी. ना, जसं की आपलं इस्रो आहे, इस्रोच्या ज्या अचिव्हमेंट्स आहेत प्लस जे काय महत्वाचे इंडियन सायंटिस्ट आहेत त्यांनी जे इंडियासाठी कॉन्ट्रीब्युट केलेले. सो डायरेक्टली या गोष्टी विचारल्या जातात. आणि सर्वात महत्वाची आपल्यासाठी गाईडलाईन हीच आहे की यूपीएससीचे पास्ट पीवायक्यू है ना, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. देन अवेअरनेस इन द फील्ड ऑफ आयटी, स्पेस, कम्प्युटर, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड इश्यूज रिलेटिंग टू आयपीआर, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. सो आयपीआर वर सुद्धा बरेच वेळा क्वेश्चन विचारलेले आहे, बट ते काय आयपीआरचे इनर डिटेल्स नाही. ठीक आहे, आयपीआर मुळे जे वेगवेगळ्या देशामध्ये आपण बघू शकतो की संघर्ष होतो, WTO त्यामध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. सो या गोष्टी विचारलेल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान, अवकाश, संगणक, रोबोटिक्स, सूक्ष्म तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान या क्षेत्रामधील जागरूकता, बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित समस्या, आयपीआर. सो सायन्स अँड टेक मध्ये बघा बरेच जण विद्यार्थी खूप वेळ घालवतात आणि त्याचं टेन्शन घेतात. सायन्स अँड टेक हा असा पार्ट आहे, त्याला तुम्ही कितीही इनपुट दिलं म्हणजे त्या ठिकाणी अशी तुलना होऊ शकते की मॅक्सिमम इनपुट आणि मिनिमम आउटपुट आहे. आपण इंटरनल सिक्युरिटीला जे बघितलं की मिनिमम इनपुट मॅक्सिमम आउटपुट आहे, त्याच्या अपोजिट आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी.
त्यामुळे त्यामध्ये फक्त महत्वाचे सिलेक्टेड एरिया तेवढे व्यवस्थित करायचे. ठीक आहे, त्यातून जे आपले ऍड्रेस होतील क्वेश्चन ते लिहायचे आणि बाकी आपलं जे बेसिक बॅकग्राऊंड नॉलेज आहे त्याच्यावर काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. देन संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अवनती, पर्यावरणीय आघात निर्धारण. आता बघा इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ओके, याच्यावर डायरेक्टली आयोग क्वेश्चन विचारू शकतो, बट आपल्याला त्याचा मराठी अर्थ समजणार नाही. आयोगाने आपल्याला तो दिलेला आहे, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजे एन्व्हायरमेंटचा बघा आपल्याला एवढाच पार्ट आहे, संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण, अवनती आणि पर्यावरणीय आघात निर्धारण. ठीक आहे, मोस्ट प्रोबेबली आयोग डायरेक्ट या विषयावर या टॉपिकवर क्वेश्चन विचारू शकतो, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. ठीक आहे, त्याचं मिनिंग काय, ते कसं केलं जातं, ओके, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याचं काय महत्व आहे, यासारख्या गोष्टी. देन नेक्स्ट टॉपिक, डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, जे मी बोललो तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट आणि इंटरनल सिक्युरिटी हे खालचे टॉपिक्स आहेत. बघा, डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स अँड रेझिलियंट सोसायटी. ओके, आपल्याला एवढाच एक टॉपिक दिलेला आहे डिझास्टर मॅनेजमेंटचा. मराठीमध्ये बघूया, आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन, आपत्ती जोखीम लवचिकपणा, रेझिलियन्स म्हणजे त्या ठिकाणी लवचिकपणा शब्द वापरले. ओके, आणि लवचिक समाज. सो हे शब्द येणं गरजेचं आहे आन्सर लिहिताना. ओके. देन आपला इंटरनल सिक्युरिटीचा सिलेबस. फर्स्ट पार्ट बघा, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. म्हणजे या ठिकाणी आयोगानं जो शब्द वापरलेला आहे एक्स्ट्रीमिझम साठी तो म्हणजे उग्रवाद. विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील दुवे, म्हणजे या दोनाचा संबंध काय, विकास आणि उग्रवाद काय संबंध आहे आपण तो बघणार आहे. देन अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य व गैर राज्य घटकांची भूमिका. जे काही स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत, रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. हे एक्सटर्नल स्टेट नॉन स्टेट ऍक्टर्स आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी कोणकोणते चॅलेंजेस क्रिएट करतात. मग सगळ्यात महत्वाचं आहे हे एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे काय हे समज. बऱ्याच स्टुडंटना ते समजत नाही स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स काय. सो ते आपण त्या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये बघूया. देन नेक्स्ट पार्ट, challenges to internal security through communication network, role of media and social networking sites in internal security challenges, basics of cyber security, money laundering and its prevention. ओके, मराठीमध्ये बघा, संप्रेषण जाळ्यामार्फत अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हान. अंतर्गत सुरक्षा आव्हानामध्ये प्रसार माध्यमे आणि सामाजिक नेटवर्किंग साइट्सची भूमिका आणि सायबर सुरक्षेच्या मूलभूत बाबी. बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटी, आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हटलेलं आहे, मराठीमध्ये आयोगाने दिलेलं आहे आर्थिक गैरव्यवहार आणि त्यावरील प्रतिबंध. हे सगळे टॉपिक आपण सेपरेटली बघणार आहे. ओके. देन सिक्युरिटी चॅलेंजेस अँड देअर मॅनेजमेंट इन बॉर्डर एरियाज, लिंकेजेस ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम विथ टेररिझम. ओके, जो आपला बॉर्डर एरिया आहे त्या ठिकाणी कोणकोणते सिक्युरिटी चॅलेंजेस, सुरक्षा आव्हाने आणि सीमा क्षेत्रातील त्यांचे व्यवस्थापन, दहशतवादाबरोबर संघटित गुन्हेगारीचा संबंध. ठीक आहे, ऑर्गनाइज क्राईम आणि टेररिझम यांच्यामध्ये लिंकेजेस कोणकोणते आहेत हे डिटेलमध्ये बघणार आहे. आणि ऑर्गनाइज क्राईम आपल्याला बऱ्याच ठिकाणी हा टॉपिक दिसून येतो बघा, म्हणजे ऑर्गनाइज क्राईमचे लिंकेजेस टेररिझम सुद्धा सोबत सुद्धा आहेत, प्लस ड्रग ट्रॅफिकिंग, मनी लॉन्ड्रिंग, अशा बऱ्याच सब टॉपिक बरोबर ऑर्गनाइज क्राईमचे लिंकेजेस आहेत. सो हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. आणि शेवटचा टॉपिक आहे विविध सुरक्षा दले आणि अभिकरणे व त्यांचे जनादेश. ठीक आहे, various security forces and agencies and their mandates.
म्हणजे भारतामध्ये आपल्या इंटरनल सिक्युरिटी आणि एक्सटर्नल सिक्युरिटीसाठी कोणकोणते सिक्युरिटी फोर्सेस आहेत आणि त्यांची जबाबदारी किंवा त्यांचे मॅन्डेट कोणकोणते? मला सांगा कोणकोणते सिक्युरिटी फोर्सेस आहेत भारतामध्ये, कोणी सांगू शकेल? इन जनरल आपली सिक्युरिटी फोर्सेस दोन पार्ट्स मध्ये आपण डिवाइड करतो, तुम्हाला माहित आहे. येस, बरोबर आहे, मिलिटरी आणि पॅरामिलिटरी. ओके. आणि फर्दर त्याचं डिव्हिजन आपण बघू शकतो की मिलिटरीचे मुख्यतः तीन पार्ट्स मध्ये आपण डिव्हिजन केलेलं आहे. मिलिटरीमध्ये बघा, इंडियन आर्मी, इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही. आणि पॅरामिलिटरीमध्ये आपल्याला माहितच असेल, युपीएससी एक एक्झाम सुद्धा कंडक्ट करते, सीएपीएफ, सेंट्रल आर्म रिझर्व्ह फोर्सेस. सो त्यामध्ये बघा पॅरामिलिटरी फोर्सेस कोणकोणते आहेत? सीआरपीएफ आहे, बीएसएफ आहे, ठीक आहे, देन आयटीबीपी आहे, सीआयएसएफ आहे, ओके, एसएसबी आहे. ह्या पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत. सो ह्या सिक्युरिटी फोर्सेस त्यांची जबाबदारी काय आहे, त्यांचं मॅन्डेट काय आहे? सीआरपीएफचं बीएसएफचं वेगळं आहे, बीएसएफचं वेगळं आहे. सो हे समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कुणाला काय डाऊट? आपण सिलेबस बघितलेला आहे. कुणाला काय डाऊट आहे? ठीक आहे. बघा, आता आपण काय पीवायक्यूज बघूया, इंटरनल सिक्युरिटी. ओके. आणि त्यानंतर मग आपला टॉपिक सुरू करूया. काही पीवायक्यूज बघितल्यानंतर मी आपल्या ज्या नोट्स आहेत त्या सुद्धा काही दाखवीन, कशा पद्धतीने आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. बरं, आपला जो फर्स्ट टॉपिक आहे, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. आपण बघा, पहिल्याच सेशन मध्ये, पहिल्याच लेक्चर मध्ये थेट युपीएससीच्या पीवायक्यूला हात घालत आहे. म्हणजे आपण उगच वेळ घालवतोय, टाइमपास करतोय असं काही नाही. आपल्याला ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आधी समजणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरनल सिक्युरिटी कोणताही सिलेबस बघा, वेदर इट इज GS3, GS2, GS1, तो सुरू करण्याआधी तुम्ही त्या की जो समोरचा व्यक्ती शिकवतोय तुम्हाला, जो काही लेक्चरर आहे, प्रोफेसर आहे, तो योग्य डायरेक्शनने चाललेला आहे की नाही, आणि तुम्हाला सुद्धा योग्य डायरेक्शनने घेऊन चाललेला आहे की नाही, ते समजण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आधी पीवायक्यू. ओके. सो फर्स्ट टॉपिक जो आहे, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्पीड ऑफ एक्सट्रीमिझम. काही पीवायक्यूज बघूया. बघा, 2025, ठीक आहे, याच वर्षी युपीएससीने क्वेश्चन विचारला. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया recently stated that left-wing extremism (LWE) will be eliminated by 2026. ओके. म्हणजे एका वर्षामध्ये. तुम्हाला माहिती आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम भारतामध्ये कधी सुरू झालेला आहे? ओरिजिन कुठं आहे त्याचं? येस, एनीवन? ठीक आहे, 1960 एक्झॅक्ट नाही, 1967 ला सुरू झालं. म्हणजे
वेस्ट बेंगाल एक छोटस गाव होतं नक्षलबार, या ठिकाणी त्याची सुरुवात झाली. ओके. आणि इतकी वर्ष झालं बघा, अजून आपण, बरोबर आहे प्रियंका, चारू मुजुमदार आणि कनू सान्या हे त्याचे ओरिजिनेटर होते, म्हणजे त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे त्या मुवमेंटची. हळूहळू ती मुवमेंट वेस्ट बेंगाल पासून ईस्टर्न इंडिया, सेंट्रल इंडिया या ठिकाणी स्प्रेड झाली. त्याला आपण रेड कॉरिडॉर सुद्धा म्हणतो. सो 1967 पासून त्याची सुरुवात झालेली आहे. सध्या 2025 सुरू आहे. अजूनही आपण ते नक्षलवाद, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम पूर्णपणे संपवू शकलेलं नाही. आणि गव्हर्नमेंट काय म्हणते, 2026 पर्यंत आपण त्याला इलिमिनेट करू. ओके. सो त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारतो. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम अँड हाऊ आर द पीपल अफेक्टेड बाय इट? What measures have been taken by government to eliminate left wing extremism? तुम्ही फक्त क्वेश्चन बघा, क्वेश्चन समजून घ्या, त्यानंतर आपण आपल्या नोट्स बघूया. ओके. या ठिकाणी विचारलेलं आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला क्वेश्चन समजणं, है ना. बऱ्याच कॅन्डिडेटला क्वेश्चनच समजत नाही. बघा क्वेश्चन काय कसा डिकोड करायचा. सुरुवातीला काय सांगितलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली स्टेटेड लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विल बी एलिमिनेटेड बाय 2026. मग या ठिकाणी पॉझिटिव्ह इंट्रोडक्शन आपल्याला करणं गरजेचं आहे काहीतरी. मग आपण ज्या फॅक्ट्स देणार आहे, समजा की लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे अफेक्टेड एरियाज किंवा डिस्ट्रिक्ट आहेत ते कम्पेअर्ड टू प्रिव्हियस डिकेड आता कमी झालेले, तो जो फॅक्ट आहे. सो त्याने आपण सुरुवात करू शकतो. देन व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम? नक्षलवाद किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला तो पार्ट ऍड्रेस करायचा. देन हाऊ आर द पीपल अफेक्टेड बाय इट, म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम किंवा नक्षलवादाचा परिणाम काय झाला, इम्पॅक्ट किंवा इफेक्ट, तो आपल्याला लिहायचे. आणि व्हॉट मेजर्स हॅव बीन टेकन बाय गव्हर्नमेंट टू इलिमिनेट, गव्हर्नमेंटने आतापर्यंत कोणकोणते मेजर्स घेतले. म्हणजे तसा बघायला गेलं तर हा जो क्वेश्चन आहे तो 3 पार्ट्स मध्ये आहे. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे काय, त्याचा परिणाम काय झाला, आणि गव्हर्नमेंटने कोणकोणते मेजर्स घेतले. हे 3 पार्ट जर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी एक्सप्लेन केले तर चांगल्या पद्धतीने मार्क्स येऊ शकतात. ओके. नेक्स्ट बघा, explain how narco-terrorism has emerged as serious threat across the country. Suggest suitable measures to counter narco-terrorism. आता नार्को-टेररिझम म्हणजे काय, ओके, ते आपल्याला विचारलं. आपल्याला सेपरेट टॉपिकच आहे, आपण बघणार आहे. ड्रग ट्रॅफिकिंग जे होतं, म्हणजे ऑर्गनाइज क्राईमचा जो एक प्रकार आहे ड्रग ट्रॅफिकिंग, आणि त्याचे लिंकेजेस टेररिझम सोबत दिसून येतात, जो आपण शेवटचा टॉपिक बघितला, लिंकेजेस बिटवीन टेररिझम अँड ऑर्गनाइज क्राईम. आणि ऑर्गनाइज क्राईमचाच एक प्रकार आहे ड्रग ट्रॅफिकिंग. ओके. सो नार्को टेररिझम त्यालाच म्हटलेलं आहे. म्हणजे काय, जे काही ड्रग ट्रॅफिकिंग केलं जातं त्यामधून जो पैसा कमवला जातो, ड्रग ट्रॅफिकिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह असणारे जो ग्रुप्स आहेत, ठीक आहे, तो पैसा जो कमवतात तो पैसा कुठे वापरतात, टेररिझम मध्ये. ते फंडिंग केलं जातं टेररिझमसाठी. So it has emerged as a serious threat across the country. Suggest suitable measures to counter the narco terrorism. Suitable measures आपल्याला त्या ठिकाणी सुचवायचे. ओके. मग यामध्ये काही कन्सेप्ट आहेत ते आपल्या आन्सर मध्ये येणं गरजेचं आहे. ते आपण सिलेबस मध्ये बघूया. जसं की गोल्डन क्रेसेंट, गोल्डन ट्रायंगल, या महत्वाच्या त्यामध्ये कन्सेप्ट आहे. याआधी कुणी ऐकलंय का गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रायंगल काय आहे? Yes. Anyone? ठीक आहे, आपण त्यावेळी बघू. जर तुम्ही ऐकलं नसते त्यावेळी आपण डिटेल मधल्या गोष्टी बघूया. देन affiliates, okay, manufacturing zones,
बरोबर आहे विवेक. गोल्डन क्रिसेंट जो एरिया आहे हा जे इस्लामिक कंट्रीज आहेत भारताच्या नॉर्थ वेस्टला, ते म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इराण, या ठिकाणी जे ओपीएमचं प्रोडक्शन होतं आणि त्या ओपीएमच्या प्रोडक्शन मधून जे मनी अर्न केलं जातं त्याचा वापर कुठे केला जातो? टेररिझम मध्ये. त्यालाच नार्को टेररिझम असं म्हटलेलं आहे. सो या गोष्टी म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग या ठिकाणी महत्वाचं आहे. या गोष्टी आन्सर मध्ये येणं गरजेचं आहे. ओके, नार्को टेररिझम यालाच म्हटलेलं आहे. सो गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रायंगल कुठे आहे बघा? भारताच्या ईस्टर्न साइड. ओके, बरोबर आहे. गोल्डन ट्रायंगल लाओस, कंबोडिया आणि म्यानमार याच्या 3 कंट्रीज आहेत साऊथ ईस्ट एशियामध्ये. लाओस, कंबोडिया आणि म्यानमार. सो या ठिकाणी सुद्धा ओपियम आणि बाकी जे ड्रग्स आहेत त्याचं प्रोडक्शन होतं आणि ते भारतामध्ये आणले जातात कसे? थ्रू द नॉर्थ ईस्ट इंडिया. आपला जो नॉर्थ ईस्ट इंडिया आहे त्याच्या मार्गे भारतातून आणलं जातं. आणि त्यामध्ये इन्व्हॉल्व लोक कोणते आहेत बघा? नॉर्थ ईस्टचे जे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत, आपला सेपरेट टॉपिक आहे नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. सो ती का वाढली किंवा त्याला आपण का कंट्रोल करू शकत नाही? त्याला फंडिंग कुठून होतं? तर ते इथून होतं. ठीक आहे, गोल्डन ट्रायंगल मधून जे काय ड्रग्स भारतामध्ये आणलं जातं ते ड्रग्स कुणाच्या माध्यमातून आणलं जातं? ते म्हणजे नॉर्थ ईस्ट एक्स्ट्रीमिस्ट ग्रुप्स. ओके, म्हणजे या सगळ्या लिंकेजेस आहेत या समजणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आणि भारतामध्ये बघा नार्को टेररिझमचा इम्पॅक्ट जास्त का आहे? कारण हे वर्ल्ड मधील सर्वात जास्त ड्रग प्रोड्युसिंग एरिया जे आहेत गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रायंगल हे भारताच्या बाजूला आहे. गोल्डन क्रेसेंट भारताच्या नॉर्थ वेस्टला आहे आणि गोल्डन ट्रायंगल भारताच्या ईस्टर्न साईडला आहे. म्हणजे आपली बॉर्डर थेट या एरियाजला लागते आणि त्यामुळेच बघा भारतामध्ये नार्को टेररिझम जास्त दिसून येतं. म्हणजे या प्रकारे आपण हे क्वेश्चन ऍड्रेस करणं गरजेचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. विनिंग ऑफ हार्ट्स अँड माइंड्स in terrorist or terrorism affected areas is an essential step in restoring trust of population. Discuss the measures adopted by government in this respect as part of conflict resolution in Jammu and Kashmir. जम्मू आणि काश्मीर मध्ये जो काही कॉन्फ्लिक्ट आहे, जो काही संघर्ष आहे तो संपवण्यासाठी, कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन साठी गव्हर्नमेंटने कोणकोणते मेजर्स आतापर्यंत घेतलेले आहेत त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे, आपला सेपरेट टॉपिक आहे बघा JK मिलिटन्सी, जम्मू अँड काश्मीर मिलिटन्सी. या सगळ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन नाही. एक प्रकारे समजा त्या हिडन गोष्टी. म्हणजे आपला जो सिलेबसचा फर्स्ट टॉपिक आहे लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम, याच टॉपिकच्या अंडर या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजेच एक्स्ट्रीमिझमचे वेगवेगळे जे फॉर्म्स आहेत त्यामध्ये पहिला फॉर्म आपण बघू शकतो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ज्याला आपण नक्षलवाद म्हणतो. देन सेकंड फॉर्म आपण बघू शकतो की नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी, आणि हे सगळे टॉपिक आपण सेपरेटली घेणार. सेकंड फॉर्म नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी. देन थर्ड फॉर्म म्हणू शकतो की आपण जम्मू अँड काश्मीर मिलिटन्सी अँड टेररिझम. सो दीज आर द फॉर्म्स ऑफ एक्स्ट्रीमिझम इन इंडिया. आपल्याला सिलेबस मध्ये देताना फक्त म्हटलेलं आहे लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम. ओके, सो त्या पद्धतीने त्या गोष्टी ऍड्रेस करणं गरजेचं. नेक्स्ट बघा, नक्षलिझम इज अ सोशल, इकॉनॉमिक अँड डेव्हलपमेंटल इश्यू मॅनिफेस्टिंग ॲज अ व्हायलंट इंटरनल सिक्युरिटी थ्रेट. In this context, discuss the emerging issues. Get some multi-layered strategy to tackle the menace of Naxalism. नक्षलिझमवर परत एकदा क्वेश्चन आहे. तो एक सोशल, इकॉनॉमिक, डेव्हलपमेंटल इश्यू आहे मॅनिफेस्टिंग ॲज अ व्हायलंट इंटरनल सिक्युरिटी थ्रेट. मग आपल्याला विचारलेले डिस्कस द इमर्जिंग इश्यूज, गेट सम मल्टीलेअर स्ट्रॅटेजी, है ना. म्हणजे नक्षलिझम संपवण्यासाठी कोणती मल्टीलेअर स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे त्या गोष्टी विचारल्या. आपण आपल्या नोट्स बघूया, त्यामध्ये तुम्हाला या गोष्टी समजतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट आर द डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. म्हणजे जो काय आपण रेड कॉरिडॉर म्हणतो, मॅप मध्ये सुद्धा बघूया,
तो मुख्यतः ईस्टर्न पार्ट ऑफ इंडियामध्येच का दिसून येतो, या प्रकारे हा क्वेश्चन आहे. म्हणजे डिटर्मिनंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन ईस्टर्न पार्ट्स ऑफ इंडिया. व्हॉट स्ट्रॅटेजी शुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन अँड सिक्युरिटी फोर्सेस अडॉप्ट टू काउंटर द थ्रेट इन अफेक्टेड एरियाज. मग या अफेक्टेड एरियाज मध्ये हा जो थ्रेट आहे तो कमी करण्यासाठी 3 पार्ट विचारलेले, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, देन सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशनने आणि सिक्युरिटी फोर्सेसने कोणकोणत्या स्टेप्स घेणं गरजेचं आहे. ओके, मग क्वेश्चन लिहिताना कसं लिहायचंय बघा, या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हायलाइट झाले पाहिजे. म्हणजे एक्झामिनरला ते दिसलं पाहिजे की तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वेगळं लिहिलेलं आहे, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन दिलेलं आहे आणि सिक्युरिटी फोर्सेस. ओके, आणि या प्रकारे क्वेश्चन आपण ऍड्रेस करू शकतो. नाहीतर आपण या सगळ्या गोष्टी म्हणजे जनरल स्टेप्स लिहितो सगळ्या. ठीक आहे, म्हणजे यामध्ये डिव्हिजन सरळ विचारलेलं आहे क्वेश्चन मध्येच, बट आन्सर लिहिताना आपण डिव्हिजन करत. सो एक्झामिनरला ते तेवढं अपील होत नाही. सो क्वेश्चन व्यवस्थित डिकोड व्हायला पाहिजे. नेक्स्ट बघा, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इज शोईंग अ डाऊनवर्ड ट्रेंड. ओके, हे सगळे आपण क्वेश्चन बघा तुम्ही आणि आपल्या नोट्स बघा, त्यामध्ये एक तरी क्वेश्चन यातला ऍड्रेस होत नाही असं तुम्हाला वाटतंय का, ते आपण बघूया. बट स्टिल अफेक्ट्स मेनी पार्ट्स ऑफ कंट्री. ब्रीफली एक्सप्लेन द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज अप्रोच टू काउंटर द चॅलेंजेस पोज बाय लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. सो भारतामध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, नक्षलवाद हा कमी होताना दिसत आहे, बट स्टिल अफेक्ट्स मेनी पार्ट्स ऑफ कंट्री. पूर्णपणे कमी झालेलं नाही. ब्रीफली एक्सप्लेन द गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज अप्रोच टू काउंटर द चॅलेंजेस पोज बाय LW. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा अप्रोच काय आहे. ओके, देन नेक्स्ट बघा, मॉब व्हायलन्स. 2017 साली बघा मॉब व्हायलन्सच्या बऱ्याच घटना भारतामध्ये घडत होत्या. ओके, तुम्ही ऐकलं असेल उत्तर भारतामध्ये जे गो तस्करी करत होते, सो अशा लोकांची हत्या, प्लस बऱ्याच अफवा पसरायच्या आणि या अफवेद्वारे काही लोकांची हत्या व्हायची. प्लस नॉर्थ ईस्ट मध्ये सुद्धा एक घटना झालेली होती त्यावेळी. एका व्यक्तीचा म्हणजे ऍक्च्युली त्यांनी एका मुलीवर, लहान मुलीवर रेप केलेला होता, बलात्कार, आणि त्यानंतर मॉबनी कायदा हातात घेऊन त्याला ओपन त्याची हत्या केलेली आहे. ठीक आहे, पब्लिकली. सो यासारख्या ज्या घटना घडत होत्या त्यामुळे हा क्वेश्चन विचारला की मॉब व्हायलन्स इज इमर्जिंग ॲज अ सिरियस लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम इन इंडिया बाय गिव्हिंग सुटेबल एक्झाम्पल्स. म्हणजे हे एक्झाम्पल्स आपल्या जवळ असणं गरजेचं आहे, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अनालाइज द कॉजेस अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सच व्हायलन्स. त्याचे कॉजेस काय आहेत आणि कॉन्सिक्वेन्सेस काय होऊ शकतात. ओके, मॉब व्हायलन्स हा जो टॉपिक. तशाच प्रकारे बघा, आर्टिकल 244 of Indian Constitution relates to administration of scheduled areas and tribal areas. Analyze the impact of non-implementation of the provision of 5th schedule on the growth of left wing extremism. या ठिकाणी GS2 चा जो पार्ट आहे आणि GS3 चा हा एकत्र लिंक केलेला आहे आणि त्याच्यावर क्वेश्चन विचारले. सो 5th आणि 6th शेड्यूल आपल्याला माहित आहे ट्रायबल एरिया, शेड्यूल एरियाज बद्दल आहे, पण त्याचं व्यवस्थित इम्प्लिमेंटेशन भारतामध्ये झालेलं नाहीये आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम स्प्रेड होताना दिसून येतो. सो या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या. आता आपण आपल्या नोट्स बघूया. ओके, सो लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, ज्याला आपण नक्षलिझम, नक्षलवाद सुद्धा म्हणतो. बघा, इंट्रोडक्शन टू लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन इंडिया. नक्षलवाद म्हणजे काय, त्याची सुरुवात कधी झाली, ठीक आहे, डेफिनेशन काय आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमची, या सगळ्या गोष्टी. देन की आयडियोलॉजी अँड प्रिन्सिपल्स.
की नक्षलवादाची आयडिओलॉजी काय आहे, त्याचे प्रिन्सिपल्स कोणकोणते आहेत, म्हणजे कशाच्या बेसिसवर नक्षलवाद सुरू झाला, त्यांचा बेस काय. जसं की आपल्याला माहिती आहे माओइस्ट आयडिओलॉजी आहे. देन क्लास स्ट्रगल, जे काय कार्ल मार्क्सने जी थेअरी मांडली त्याच्यावर त्यांनी क्लास स्ट्रगल सुरू केलेलं आहे, म्हणजे त्याचे ऍप्लिकॅबिलिटी. अँटी कॅपिटलिस्ट आहे आणि रिव्हॉल्युशनरी वॉरफेअर, ही त्यांची आयडिओलॉजी आणि प्रिन्सिपल. देन हिस्टॉरिकल इव्हॉल्युशन, इव्होल्युशन कसं झालं, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम ओरिजिन, देन तो स्प्लिट झाला आणि फॉर्मेशन ऑफ सीपीआय हा त्याचा पीक होता, सीपीआय माओइस्ट. ठीक आहे, एक युनिफाईड ग्रुप त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेला आहे. ठीक आहे, ज्योग्राफिकल स्प्लिट, जो काय आपला क्वेश्चन होता बघा, ठीक आहे, की ईस्टर्न इंडियामध्ये लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम का पसरला आणि तो का कंट्रोल होत नाही. सो त्या ठिकाणी हा रेड कॉरिडॉर दाखवणं गरजेचं आहे, हा जो मॅप आहे. ठीक आहे, देन कॉजेस ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे, आपण जो डिस्कस केला कॉजेस. ठीक आहे, ही डायग्रामच त्या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहे. या डायग्राम मध्ये सगळे कॉजेस व्यवस्थित सांगितलेले आहेत. सो ही डायग्राम जरी केली तरी, किंवा तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता किंवा यातली माहिती त्या ठिकाणी लिहू शकता. जल जंगल जमीन जी त्यांची डिमांड आहे, देन डेव्हलपमेंटल डेफिसिट, सोशल एक्सक्लुजन आणि एलिएनेशन आणि गव्हर्नन्स डेफिसिट. देन की कॅरेक्टरिस्टिक ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन इंडिया, महत्वाचे वैशिष्ट्य काय आहेत त्यांचे. ओके, जसं की गुरिल्ला वॉरफेअर आहे, ट्रायबल अँड रुरल बेस आहे, पीपल्स वॉर आहे, ओके, लोकांचं युद्ध आणि आयडिओलॉजिकल लिडरशिप. फक्त व्हायलंट ऍक्टिव्हिटी नाही, त्यांची जी लिडरशिप आहे त्याची पर्टिक्युलर आयडिओलॉजी आहे. ओके, म्हणजे जे लीडर्स आहेत त्यांचे ते वेल एज्युकेटेड आहेत, असं काय नाही की ते अनएज्युकेटेड आहेत. सो आयडिओलॉजिकल लिडरशिप आहे आणि आर्म्स अँड फंडिंग कशा प्रकारे होतं. देन जे आपल्याला पीवायक्यू मध्ये विचारलेलं आहे, इम्पॅक्ट ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, डायरेक्टली या ठिकाणी दिलेला आहे बघा. काय इम्पॅक्ट झालेला आहे, व्हायलन्स अँड कॉन्फ्लिक्ट वाढलेला आहे, गव्हर्नन्सवर काय इम्पॅक्ट झालेला आहे, देन डेव्हलपमेंटल चेंजेस चॅलेंजेस काय क्रिएट झालेले आहे. ठीक आहे, नक्षलवादामुळे डिस्प्लेसमेंट आणि सायकल ऑफ व्हायलन्स कशा पद्धतीने कंटिन्युअसली सुरू आहे. गव्हर्नमेंट रिस्पॉन्स, पुन्हा एकदा क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं आहे, गव्हर्नमेंटने कशा प्रकारे मल्टीलेअर स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ही मल्टीलेअर स्ट्रॅटेजी या पद्धतीने सिक्युरिटी मेजर्स कोणकोणते घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, देन डेव्हलपमेंटल इनिशिएटिव्ह, देन नॅशनल पॉलिसी अँड ऍक्शन प्लॅन जो गव्हर्नमेंटने आणलेला होता 2015 साली. त्यानंतर समाधान स्ट्रॅटेजी, नक्षलवाद म्हणलं की समाधान स्ट्रॅटेजी हे आपल्या आन्सर मध्ये आलंच पाहिजे सोल्युशन मध्ये. ठीक आहे, जे आपले प्राईम मिनिस्टर होते आहेत, सो त्यांनी ही समाधान स्ट्रॅटेजी दिलेली होती. देन चॅलेंजेस इन ऍड्रेसिंग लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ओके, कोणकोणते चॅलेंजेस आहेत, पुन्हा एकदा तो क्वेश्चन जो होता आपण पीवायक्यू मध्ये बघितला की अजूनही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम कमी का होत नाही किंवा आपण त्याला इलिमिनेट का करू शकत नाही, कोणकोणते चॅलेंजेस आहेत, त्याचं हे आन्सर आहे. ओके, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द इश्यू, अर्बन सपोर्ट नेटवर्क, म्हणजे एका एरियामधून तो कमी होत चाललाय, बट त्याच वेळी न्यू एरियामध्ये तो स्प्रेड होते. न्यू एरिया म्हणजे ज्याला आपण म्हणतो अर्बन नक्षलिझम. ओके, जो नागरी भाग आहे यामध्ये नक्षलवाद जो फोफा होत आहे, अर्बन नक्षलिझम, न्यू फेस ऑफ नक्षलिझम ज्याला म्हटलं जातं. देन ट्रायबल एलिएनेशन आणि एक्सप्लॉयटेशन ऑफ रिसोर्सेस. देन पुन्हा एकदा जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट ट्रेंड ऑफ डिक्लाइनिंग नक्षलिझम इन इंडिया. सो त्याच्यावर जो क्वेश्चन विचारलेला आहे त्याचं हे आन्सर आहे. डिक्लाइनिंग इन्फ्लुएन्स कसा आहे, शिफ्ट इन स्ट्रॅटेजी कशी आहे आणि ऑन गोईंग कॉन्फ्लिक्ट इन द सर्टन रिजन. तरी सर्टन रिजन मध्ये कोणकोणत्या एरियाज मध्ये हे कॉन्फ्लिक्ट किंवा नक्षलवाद अजूनही आपल्याला दिसून येईल, मग त्यासाठी फॅक्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, की इन्सिडेंट्स ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम व्हायलन्स रिड्यूस बाय 76% फ्रॉम 2010 टू 2022. ओके, सो या दोन जरी फॅक्ट आपण ध्यानात ठेवल्या आणि त्या वेगवेगळ्या क्वेश्चन मध्ये वापरल्या, म्हणजे दोन फॅक्ट आहेत, जर लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वर दोन क्वेश्चन आले दोन ठिकाणी वापरले,
किंवा ह्यातली एक जरी आठवली, एक फॅक्ट वापरली सुरुवातीला किंवा एंडला, तरी आपला आन्सर इफेक्टिव्ह बनू शकतो. आणि बघा, फॅक्ट पाठ करताना उगाच अनलिमिटेड फॅक्ट पाठ करत बसू नका. ज्या आपल्याला पेपरमध्ये वापरता येतील अशाच 1 ते 2 फॅक्ट ध्यानात ठेवा. ही महत्वाची सूचना असेल. ओके, नाहीतर उगाच आपण एका टॉपिकवर 4-4 आणि 5-5 फॅक्ट जर पाठ करत बसतो तर ऐनवेळी कोणतीच आठवत नाही. सो 1 ते 2 फॅक्ट इट इज इनफ. देन ही जी न्यूज आलेली होती. ओके, आता बघा, जे काय काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन होते किंवा डिक्लाइनिंग ट्रेंड ऑफ लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम इन इंडिया, याच्यावर जो क्वेश्चन होता, जर आपण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन मध्येच ही जी न्यूज आलेली होती ती न्यूज जरी वापरली इंट्रोडक्शन मध्ये, की 4 ऑक्टोबर 2024 रोजी बस्तर हा जो रेड कॉरिडॉर मधील महत्वाचा एरिया आहे त्या ठिकाणी 28 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले, आणि हे दाखवतं की जे काही आपले सिक्युरिटी फोर्सेस आहेत यांनी जे काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन केले त्याच्यामुळे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझमचा प्रभाव, नक्षलवादाचा प्रभाव या ठिकाणी कमी होत आहे. म्हणजे हा एक तुम्ही प्रूफ किंवा पुरावा देताय. या प्रकारच्या सुद्धा गोष्टी तुम्ही वापरू शकता. ओके, अँड देन कन्क्लूजन. म्हणजे बघितलं तर खूप रेअरली एखादा क्वेश्चन आपण बघू शकतो की तो आपल्या नोट्स मधून ऍड्रेस होतो. ऑलमोस्ट सगळे क्वेश्चन आपण याच्या थ्रू ऍड्रेस करू शकतो. ओके, या मराठीमध्ये सुद्धा आपल्याला नोट्स मिळणार आहेत. कुणाला काही डाऊट्स असेल तर विचारा. ओके, समजलंय का? ठीक आहे. पुढचे काय क्वेश्चन बघूया आपण. रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. जे काही एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत यांचा रोल काय आहे भारताच्या इंटरनल सिक्युरिटीच्या चॅलेंजेस मध्ये. त्यामध्ये आपण बघू शकतो टेररिझम. एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स मध्ये सर्वात महत्वाचा जो एरिया आहे तो म्हणजे दहशतवाद, टेररिझम. ओके, सो टेररिझम इज अ ग्लोबल स्कर्ज. हाउ हॅज it manifested in India? Elaborate with contemporary examples. What are the countermeasures adopted by state? Explain. Okay. Then, what are the major challenges to internal security and peace process in northeastern states? Map the various peace accords and agreements initiated by government in past decade. जे काय नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी आहे, जे काही इन्सर्जंट ग्रुप्स आहेत यांच्यासोबत गव्हर्नमेंटने आतापर्यंत कोणकोणते अकॉर्ड केलेले आहेत आपल्याला माहित असेल. कुठे तरी तुम्ही वाचलं असेल, नागा पीस अकॉर्ड आहे. ठीक आहे. देन आसामची जी इन्सर्जंट ऑर्गनायझेशन होती आसू, याच्यासोबत पीस अकॉर्ड केलेला आहे. वेगवेगळ्या आपल्याला हे एक्झाम्पल किंवा पीस अकॉर्ड बघायला मिळू शकतात. सो ते तिथं लिहिणं गरजेचं आहे. प्लस त्यामध्ये बघा एक्सटर्नल स्टेट आणि नॉन स्टेट ऍक्टर्सचा काय रोल आहे नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये, ते सुद्धा त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. जसं की सगळ्यात महत्वाचा रोल आहे चायना आणि म्यानमार. ओके, चायना आणि म्यानमार का बरं, कोण सांगू शकतं का? यस, तुम्ही म्यूट सुद्धा करू शकता, अनम्यूट सुद्धा करू शकता, अनम्यूट करून आन्सर देऊ शकता. ओके, बॉर्डरिंग कंट्रीज. आणखी
बॉर्डरिंग कंट्रीज तर मग नेपाळ आणि भूटान सुद्धा आहेत. चायना आणि म्यानमार का? ओके. इलिगल मायग्रेशन फ्रॉम म्यानमार, नॉन डेमोक्रेटिक कंट्रीज, कम्युनिस्ट गव्हर्नमेंट. ओके. ड्रग्स. ठीक आहे. बघा, चायना म्यानमार ते डेमोक्रेटिक कंट्रीज असू दे किंवा नसू दे, त्याचा इतका इम्पॅक्ट नाही. बट जे काय इंडियाचे चायना सोबत कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, ओके, आणि या कॉन्फ्लिक्टमुळे चायना बऱ्याच वेळा नॉर्थ ईस्टचे जे इन्सर्जंट ग्रुप्स आहेत त्यांना एकतर डायरेक्टली आणि इनडायरेक्टली मदत करत असतात. डायरेक्टली कसं, की ते जे क्लेम करतायत गोष्टी त्याला सपोर्ट करणं, आणि इनडायरेक्टली म्हणजे त्यांना आर्म्स प्रोव्हाइड करणं, फंडिंग करणं, यासारख्या गोष्टी. आणि म्यानमारमध्ये जो इश्यू आहे तो मायग्रेशनचा नाहीये. बघा, जे काय नॉर्थ ईस्ट इन्सर्जंट ग्रुप्स आहेत ते काय करतात बऱ्याच वेळा, आपले जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत नॉर्थ ईस्ट मध्ये किंवा गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत याच्यावर अटॅक करतात. आणि सीमेपलीकडे, कारण इंडिया म्यानमारची जर तुम्ही बॉर्डर बघितली तर ती फारच कॉम्प्लेक्स आहे. त्या ठिकाणी हिली टेरिटरी आहे, खूप डेन्स फॉरेस्ट आहे, आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पोरस बॉर्डर दिसून येते. सो ते काय करतात, इंडियामध्ये अटॅक करतात आणि सीमेपलीकडे जाऊन त्या ठिकाणी त्यांचे जे कॅम्प्स आहेत, हिडन कॅम्प, त्या ठिकाणी लपतात. ओके. आणि त्यामुळे म्यानमार आणि चायना या बॉर्डरवर हे इश्यू दिसून येतात. तुम्ही आपल्याला एक मूवी आलेला होता बघा, ओरी, तो बघितला असेल. बघितलाय का? सगळ्यांनी बघितला असेल मला. येस, बघितलाय सगळ्यांनी. ओके. सो त्या मूवीमध्ये बघा, उरीमध्ये सुरुवातीला जो काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन दाखवलेलं आहे, ठीक आहे, ते नॉर्थ ईस्ट इन्सर्जन ग्रुपच्या अगेन्स्टच आहे. जे म्यानमारची सीमा क्रॉस करून आपले जे काही कमांडोज होते, म्हणजे ऍक्च्युअली हे ऑपरेशन झालेलं आहे. म्यानमारची सीमा क्रॉस करून जे काही इन्सर्जन ग्रुप्स त्यांचे कॅम्प होते त्याच्यावर अटॅक करून बरेच इन्सर्जन्स त्या ठिकाणी मारले गेलेले होते. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Why is maritime security vital to protect India's sea trade? Discuss maritime and coastal security challenges and way forward. Actually, हा आपला लास्ट टॉपिक आहे, त्या ठिकाणी आपण या गोष्टी बघणार. मॅरिटाईम सिक्युरिटी आणि कोस्टल सिक्युरिटी मॅनेजमेंट, त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा बघा हे क्वेश्चन वर खाली होऊ शकतात. म्हणजे जे काय वेगवेगळे क्लासेस आहेत किंवा अकॅडमीज आहेत ते हे क्वेश्चन जे आपल्या सिलेबसचा टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये वर खाली करू शकतो. ओके. देन नेक्स्ट बघा, use of unmanned aerial vehicle UAVs by our adversary across the borders to ferry arms and ammunition, drugs is a serious threat to internal security. Internal security समोर हा serious threat आहे. Comment on the measures being taken to tackle this threat. मग कोणकोणते मेजर्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. सो न्यू टेक्नॉलॉजीचा जो वापर केला जातोय है ना, ड्रग्स साठी, आर्म्स अम्युनिशन सप्लाय करण्यासाठी. बऱ्याच वेळा बघा आपल्याला जे आपली नॉर्थ वेस्ट बॉर्डर आहे, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की त्या ठिकाणी BSF आहे, बऱ्याच ठिकाणी फेन्सिंग केलेलं आहे. ओके. आणि तरी सुद्धा इंडियामध्ये ड्रग्स आर्म्स यांचं ट्रॅफिकिंग होतच आहे. कसं होत आहे? सो न्यू टेक्नॉलॉजीचा वापर ते करत आहे. UAVचा, ड्रोन्सचा वापर करत आहे. पंजाबमध्ये जे काय ड्रग्स येतात ना बॉर्डर एरियाज मध्ये, ते बऱ्याच वेळा ड्रोन्सच्या माध्यमातून येते. उडता पंजाब बघितला असेल तू. सो ज्या त्या ठिकाणी जी ड्रग्सची समस्या आहे त्याच्या रिलेटेड या गोष्टी आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
Analyze the multidimensional challenges posed by external state and non-state actors to internal security of India. Also discuss measures required to be taken to combat this threat. म्हणजे हा डायरेक्टली क्वेश्चन विचारलाय आपला जो टॉपिक आहे ना, जे काय एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत यांच्या थ्रू इंडियाच्या इंटरनल सिक्युरिटी समोर जे मल्टी डायमेन्शनल चॅलेंजेस आहेत ते कोणकोणते आहेत हे लिहायचे आपल्याला, आणि कोणकोणते मेजर्स त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. सो त्याआधी आपल्याला एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स कोण हे समजणं गरजेचं आहे. ओके, ते त्या टॉपिक मध्ये आपण बघूया. देन सीपेक वर क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ऍक्च्युअली हा टॉपिक GS2 मध्ये सुद्धा आहे, GS3 मध्ये सुद्धा आहे. सीपेक, वन बेल्ट वन रोड. ओके, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. Then northeastern region of India infested with insurgency for a very long time. Analyze the major reasons for the survival of armed insurgency in the region. अजूनही पूर्णपणे नॉर्थ ईस्ट इन्सर्जन्सी संपलेली नाही. सो कोणकोणते महत्वाचे रिझन्स आहेत त्यामुळे, म्हणजे बघा डायरेक्ट क्वेश्चन आहे. मी पहिल्याच सेशन मध्ये हे PYQ घेण्याचं कारण काय आहे, कारण तुम्हाला हे समजणं की इंटरनल सिक्युरिटीचे जे क्वेश्चन आहेत डायरेक्टली आपण जो अभ्यास करतोय त्याच्यावर आहे. सो ते जर व्यवस्थित केलं तर इंटरनल सिक्युरिटीचे क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने लिहितात कमी वेळेमध्ये. ओके, सो तो त्याचा एक बेनिफिट आहे. देन नेक्स्ट बघा, डायव्हर्स नेचर ऑफ इंडिया ॲज अ मल्टी रिलिजियस अँड मल्टी एथनिक सोसायटी इज नॉट इम्युन टू इम्पॅक्ट ऑफ रॅडिकलिझम विच इज सीन इन हर नेबरहुड. आता हा क्वेश्चन बघा पुन्हा एकदा रिपीट होऊ शकतो, म्हणजे MPSC हा क्वेश्चन विचारू शकतो. आपला आयोग जो आहे हा क्वेश्चन विचारू शकतो. का बरं? बघा, करंट अफेअर्स मध्ये याच्या रिलेटेड काही गोष्टी सुरू आहेत. कोणी सांगू शकतं का? सो हे ओळखणं गरजेचं आहे. येस, एनिवन? येस, बांगलादेश. बरोबर. सो बांगलादेशमध्ये सध्या जे रॅडिकलिझम वाढत चाललेलं आहे, म्हणजे आता जर तुम्ही विचार केला तर एक वेळ आता असं वाटायला लागलेलं आहे की पाकिस्तान बरं बांगलादेशपेक्षा. ठीक आहे, पाकिस्तान बरं पण बांगलादेश नको. रिसेंटली आणि एक इन्सिडेंट झाला आत्ताच 2-3 दिवसापूर्वी. बांगलादेशमध्ये एक हिंदू व्यक्ती होता, त्याला जिवंत पब्लिकली त्याच्या हत्या केली. ओके, सो रॅडिकलिझम बांगलादेशमध्ये, यस हिंदू नाही, रॅडिकलिझम खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. ठीक आहे, तिथल्या ज्या PM होत्या त्यांनी पलायन केलेलं आहे, प्लस त्यांना फाशीची शिक्षा सुद्धा सुनावली आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे रॅडिकलिझम वाढलेलं आहे. या अशा PM ज्यांनी जवळजवळ 30 वर्ष बांगलादेशवर राज्य केलेलं आहे आपण म्हणू शकतो. ओके, आणि त्यांचे वडील शेख मुजीबुर रहमान ज्यांनी बांगलादेशची स्थापना केली. सो त्यांचीच मुलगी शेख हसीना PM त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सो किती मोठ्या प्रमाणात हे रॅडिकलिझम वाढत चाललेलं आहे. मग डायव्हर्स नेचर ऑफ इंडिया ॲज अ मल्टी रिलिजियस अँड मल्टी एथनिक सोसायटी इज नॉट इम्युन टू इम्पॅक्ट ऑफ रॅडिकलिझम विच इज सीन इन हर नेबरहुड. डिस्कस along with strategies to be adopted to counter this environment. सो कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज आपण अडॉप्ट करू शकतो. मग त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रॅटेजी सुचवू नका जे रिसेंटली मीडियामध्ये चाललेलं आहे की बांगलादेशची चिकन नेक कट करूया आपण. ओके, जसं की इंडियाची चिकन नेक आहे. येस, इम्रान खान ऑल्सो जेल. बरोबर आहे, पाकिस्तानमध्ये ते सुद्धा आपण एक्झाम्पल बघू शकतो. ठीक आहे, जेल फक्त जेल झाले नाही, इम्रान खान कुठे आहे तेच माहित नाही सध्या, अशी परिस्थिती. म्हणजे आधीचे PM होते पाकिस्तानचे. ठीक आहे, सो अशा प्रकारचे हे क्वेश्चन आहेत स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टरवर.
देन काही क्वेश्चन बघा, त्या वर्षी जे गव्हर्नमेंटचे ऍक्ट आहेत आपल्या सिलेबसच्या रिलेटेड, है ना, एखादा गव्हर्नमेंटने ऍक्ट पास केलं सो त्याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारले. जसं की 2023 साली डिस्क्राईब द कंटेक्स्ट अँड सॅलियंट फीचर्स ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट. ठीक आहे, जो आपला सिलेबसचा टॉपिक आहे की चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क, रोल ऑफ मीडिया, सोशल नेटवर्किंग साइट्स इन इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस. सो त्याच्यावर हा क्वेश्चन आहे, कारण 2023 साली गव्हर्नमेंटने हा ऍक्ट पास केला, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट. देन सोशल मीडिया आणि इन्क्रिप्टिंग मेसेजिंग सर्व्हिसेस वॉज अ सिरियस सिक्युरिटी चॅलेंज. डायरेक्ट सिलेबसवर आहे. सोशल नेटवर्किंग साइट, रोल ऑफ मीडिया. What measures have been adopted at various levels to address the security implication of social media? Also suggest any other remedies to address the problem. कोणकोणत्या रेमेडीज आपण त्या ठिकाणी करू शकतो. सायबर सिक्युरिटी डायरेक्ट सिलेबसचा टॉपिक आहे. क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्कस डिफरंट टाइप्स ऑफ सायबर क्राईम्स. आपण नोट्स बघूया, आपल्याला या गोष्टी समजतील. सायबर क्राईमचे कोणकोणते टाइप्स आहेत, मेजर्स रिक्वायर्ड टू बी टेकन टू फाईट द मिनिस, कोणते मेजर्स आपण घेऊ शकतो. म्हणजे क्वेश्चन बघा, डायरेक्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, जे काय आपण अभ्यास करतोय. वरचा पण क्वेश्चन बघा, डिस्कस हाउ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अँड ग्लोबलायझेशन कॉन्ट्रीब्यूट टू मनी लॉन्ड्रिंग, है ना, मनी लॉन्ड्रिंग. सो सिलेबसचा टॉपिक आहे मनी लॉन्ड्रिंग, त्याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन आहे. इलॅबरेट मेजर्स टू टेकन द प्रॉब्लेम ऑफ मनी लॉन्ड्रिंग बोथ ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल. फक्त आपल्याला आन्सर मध्ये दोन डिव्हिजन करायचे, इंटरनॅशनल लेवल्सला कोणकोणते मेजर्स आणि नॅशनल लेवलला कोणकोणते मेजर्स. या प्रकारे आपल्याला आन्सर हे लिहायचं आहे. म्हणजे क्वेश्चन समजायला सुद्धा सिंपल आहे, इंटरनल सिक्युरिटीचे डिकोड करायला सुद्धा सोपं आहे, त्यामध्ये काहीच डिफिकल्टी नाही. त्यानंतर बघा 2017-18 साली एक कमिटी एस्टॅब्लिश केलेली होती गव्हर्नमेंटने, जस्टिस PN श्रीकृष्ण कमिटी. आणि त्या कमिटीने जो 18 साली रिपोर्ट दिला त्याच्यावर त्याच वर्षी क्वेश्चन विचारले, है ना, डेटा सिक्युरिटीवर. डेटा सिक्युरिटी हॅज ॲज्युम significant importance in the digitized world due to rising cyber crimes. The Justice BN Sri Krishna Committee report addresses issues related to data security. What, in your view, are the strengths and weaknesses of the reports relating to protection of personal data in cyberspace? म्हणजे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, जे काय करंट मध्ये गोष्टी चाललेल्या आहेत ते आपल्या सिलेबसच्या कोणत्या टॉपिकच्या रिलेटेड आहेत, त्याच्यावरून आपण ते ओळखू शकतो की तो क्वेश्चन येऊ शकतो किंवा नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पुन्हा एकदा सिंपल आहे. डिस्कस द पोटेन्शियल थ्रेट्स ऑफ सायबर अटॅक्स अँड सिक्युरिटी फ्रेमवर्क्स टू प्रिव्हेंट इट. सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, मनी लॉन्ड्रिंगचा पुन्हा एकदा क्वेश्चन आहे. Okay, then social networking sites and what security implication do these sites present? Social networking sites, cyber security, repeatedly question आहे. आणि cyber warfare, है ना, cyber warfare is considered some defense analysts to be larger threat than even Al-Qaeda or terrorism. What do you understand by cyber warfare? सायबर क्राईम वेगळं आहे ना, सायबर सिक्युरिटी वेगळं, बट सायबर वॉरफेअर वेगळं. आउटलाईन द सायबर थ्रेट्स विच इंडिया इज वल्नरेबल टू, ब्रिंग आउट द स्टेट ऑफ कंट्रीज प्रिपेअर्डनेस टू डील विथ इट. म्हणजे भारताची प्रिपेअर्डनेस काय आहे सायबर सिक्युरिटी आणि सायबर वॉरफेअर विरुद्ध लढण्यासाठी. आत्ताशी आपण बघा सायबर क्राईम साठी प्रिपेअर होत आहोत, अजून आपण सायबर वॉरफेअर साठी इतक्या प्रमाणात प्रिपेअर झालेलो नाही कम्पेअर टू अदर कंट्री, जसं की चायना, इस्रायल, रशिया. ठीक आहे, तितक्या प्रमाणात आपण अजूनही प्रिपेअर नाही.
क्वेश्चन कधी विचारलेला आहे? 2013 साली. सध्या आहे 2025. 2025 ला सुद्धा आपण तितक्या प्रमाणात प्रिपेअर नाही सायबर वॉरफेअरच्या रिलेटेड. ओके. देन security challenges, their management in border areas, and linkages of organized crime with terrorism. डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला आहे, डिस्कस द टाइप्स ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम. ऑर्गनाइज्ड क्राइमचे टाइप्स कोणकोणते? ओके. डिस्क्राइब द लिंकेजेस बिटवीन टेररिस्ट अँड ऑर्गनाइज्ड क्राइम दॅट एक्झिस्ट ॲट नॅशनल अँड ट्रान्सनॅशनल लेवल. ओके. सिंपल क्वेश्चन आहे. बॉर्डर एरिया मॅनेजमेंट है ना, जे काही इफेक्टिव्ह बॉर्डर एरिया मॅनेजमेंट म्हटलं जातं. डिस्कस द स्टेप्स रिक्वायर्ड टू बी टेकन टू डिनाय लोकल सपोर्ट टू मिलिटंट्स अँड सजेस्ट वेज टू मॅनेज फेवरेबल परसेप्शन अमंग द लोकल्स. जसं की JNK आहे, नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत ती यामध्ये. ठीक आहे. 2016 क्वेश्चन होता बघा. टेररिझम इज इमर्जिंग ॲज अ कॉम्पिटिटिव्ह इंडस्ट्री ओव्हर द लास्ट फ्यू डिकेड्स. अनालाइज द अपोज स्टेटमेंट. बऱ्याच जणांना हा क्वेश्चन समजला की टेररिझम कॉम्पिटिटिव्ह इंडस्ट्री कशी बनवू शकते. ठीक आहे. असे क्वेश्चन व्यवस्थित अनालाइज करणं गरजेचं, समजणं गरजेचं. काय अर्थ असू शकतो याचा? कोणी सांगू शकेल? येस, टेररिझम इमर्जिंग ॲज अ कॉम्पिटिटिव्ह इंडस्ट्री. ओके. ठीक आहे, बरोबर आहे प्रियंका. वेपन मार्केट. आणखी रिक्रुटमेंट, अगदी बरोबर आहे. चला, तुमच्या कमेंट मधून आपला आन्सर कम्प्लीट झालं पाहिजे. अनएम्प्लॉयमेंट एवढं डायरेक्ट आपल्या आन्सर मध्ये बसत नाहीये. टेक्नॉलॉजी बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे टेररिस्ट ग्रुप्स सध्या आपला जो काय अफेक्टेड एरियाज किंवा स्प्रीड त्यांचा वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया याचा जो वापर करत, एक प्रकारे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. क्रिप्टोचा वापर करत आहेत काही ठिकाणी, बरोबर आहे. देन बॉर्डर इश्यूज बिटवीन कंट्रीज. नाही, हा आपण म्हणू शकत नाही की हा पॉइंट योग्य असू शकतो. बरोबर आहे. ड्रग ट्रॅफिकिंग. बरेच टेररिस्ट ग्रुप बघा जे ड्रग प्रोड्युसिंग एरियाज आहेत, ठीक आहे, त्या एरियाजवर कंट्रोल एस्टॅब्लिश करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे. ड्रग ट्रॅफिकिंग बरोबर आहे. फंडिंग बाय अदर कंट्रीज हे सुद्धा बरोबर आहे, है ना. मेनली अरब आणि इस्लामिक कंट्रीज. कोणत्या टेररिस्ट ग्रुपला जास्तीत जास्त इस्लामिक कंट्रीज कडून फंडिंग होऊ शकते त्यासाठी सुद्धा स्पर्धा त्यांच्यामध्ये सुरू आहे. आयडिओलॉजिकल स्प्रीड सुद्धा आहे, है ना. कोणता टेररिस्ट ग्रुप त्यांची जी आयडिओलॉजी आहे ती जास्तीत जास्त कोणत्या कोणत्या एरियापर्यंत स्प्रेड करू शकतो. आयसिस बघू शकतो आपण, अल कायदा बघू शकतो. सो ही नावं सुद्धा आपल्या आन्सर मध्ये येणं गरजेचं आहे. क्वेश्चन विचारलेला आहे टेररिझमवर, तर टेररिस्ट ग्रुप्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, जे आपण आन्सर मध्ये वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे याच पद्धतीने आपल्याला ब्रेनस्टॉर्म करायचं आणि क्वेश्चनचा आन्सर ऍड्रेस करायचा. ठीक आहे.
ठीक आहे. आणि लास्ट टॉपिक बघूया, व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस एजन्सीज अँड देअर मॅन्डेट. जे काय भारतामध्ये सिक्युरिटी फोर्सेस आहेत आणि त्याचे मॅन्डेट काय आहे बघा. गिव्ह आउट द major sources of terror funding in India and efforts being made to curtail these sources. In the light of this, also discuss aim and objective of no money for terror, जे काय कॉन्फरन्स झालेली होती न्यू दिल्लीमध्ये, त्याच्यावर क्वेश्चन विचारले. ऍक्च्युली हा क्वेश्चन वरतीच विचारायला पाहिजे होता टेरर फंडिंग मध्ये. ठीक आहे. आणि टेरर फंडिंग थांबवण्यासाठी कोणकोणते मेजर्स घेणं गरजेचं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इंडियन गव्हर्नमेंट रिसेंटली strengthened anti-terrorism laws by amending UAPA, Unlawful Activities Prevention Act 1967 and NIA Act. 2019 ला गव्हर्नमेंटने यामध्ये अमेंडमेंट केले, NIA ऍक्ट आणि UAPA ऍक्ट मध्ये. आणि त्या वर्षी तो क्वेश्चन एक्सपेक्टेड होताच. त्या वर्षी मी मेन्सला होतो, म्हणजे ऍक्च्युली हा क्वेश्चन मी लिहिलेला मेन्स मध्ये. सो हे काही एरियाज किंवा असे काही करंट अफेअर्सचे गोष्टी ज्या आपण एक्सपेक्ट करू शकतो आपल्या पेपरमध्ये. तो हा एक्सपेक्टेड होता विचारलेला. UAPA अँड NIA ऍक्ट. अनालाइज द चेंजेस इन कंटेक्स्ट ऑफ प्रिव्हेलिंग सिक्युरिटी एन्व्हायरमेंट व्हाईल डिस्कसिंग स्कोप अँड रिझन्स फॉर अपोजिंग UAPA. बरेच ह्युमन राईट संघटना त्यावेळी ही अमेंडमेंट जी केली गव्हर्नमेंटने त्याला विरोध करत होत्या. सो त्या का विरोध करत होत्या ते सुद्धा विचारले. सो अॅनालिटिकल ॲबिलिटी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि शेवटचा आहे आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट क्वेश्चन, AFSPA. सो ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट कॉन्स्टंटली हायलाइट द फॅक्ट दॅट आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट 1958 इज अ ड्रॅकोनियन ऍक्ट लीडिंग टू केसेस ऑफ ह्युमन राईट अब्युजेस. सो AFSPA मुळे बघा, ज्या ज्या ठिकाणी AFSPA लागलेला होता किंवा अजूनही लागू आहे त्या स्टेट्समध्ये बऱ्याच वेळा ह्युमन राईट व्हायोलेशन झाले. ठीक आहे. त्यातलं सर्वात महत्वाचं एक्झाम्पल बघू शकतो जम्मू काश्मीर आहे. नॉर्थ ईस्टचे जे स्टेट्स आहेत नागालँड, मणिपूर या ठिकाणी. सो त्याला काय म्हटलेलं आहे, ड्रॅकोनियन लॉ. ड्रॅकोनियन लॉ किंवा ड्रॅकोनियन ऍक्ट का म्हटलेलं आहे, कारण त्या ठिकाणी ह्युमन राईट अब्युजेस त्यामुळे झालेले आहेत. व्हॉट सेक्शन्स ऑफ AFSPA आर अपोज बाय ऍक्टिव्हिस्ट. सो AFSPA पूर्ण त्या ठिकाणी काही म्हणजे दोन गट आहेत. एक गट म्हणतोय की AFSPA पूर्णपणे रिपील करा, काढून टाका, त्याची काही गरज नाही. आणि एक गट काय म्हणतोय, त्यामध्ये काही चेंजेस करा. त्यातले जे काही सेक्शन जे सिक्युरिटी फोर्सेसना एक्स्ट्रा ऑर्डिनरी राईट देतात ते सेक्शन तुम्ही काढून टाका. ओके. सो व्हॉट सेक्शन्स ऑफ AFSPA आर अपोज बाय ऍक्टिव्हिस्ट. क्रिटिकली इव्हॅल्युएट द रिक्वायरमेंट विथ रेफरन्स टू व्यू हेड बाय अपेक्स कोर्ट. मग या ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स माहित असणं गरजेचं आहे, तरच आपण हा क्वेश्चन व्यवस्थित ऍड्रेस करू शकतो. म्हणजे AFSPA वर सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत कोणकोणते जजमेंट्स दिलेले आहेत. ठीक आहे. आपण जनरली इंटरनल सिक्युरिटी वाचताना त्याच्या नोट्स बघताना कुठेही या प्रकारचे जजमेंट्स आपल्याला दिसून येत नाही. आपल्या त्या नोट्स मध्ये गोष्टी असणं गरजेचं आहे. ओके. समजले कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जात आहेत. कोणाला काही डाऊट आहे? येस बोला. न्यूजपेपर डेली रीड करावा लागेल का? नाही, नाही करायचं. नाही का म्हणतोय मी, कारण बघा ज्यावेळेस आपण न्यूजपेपर वाचायला लागतो उगाच आपण पॉलिटिकल न्यूज बाकीच्या गोष्टी वाचत असतो. आपल्या सिलेबसच्या गरजेच्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये 10 ते 15 मिनिटाच्याच असतात. म्हणजेच माझं सांगण्याचा तात्पर्य किंवा अर्थ काय आहे, जर तुमचा न्यूजपेपर हार्डली 15 मिनिटांमध्ये वाचून होत असेल तरच वाचा.
जर नसेल तर अवॉइड करा. रेग्युलरली वाचणं होत नाही. ठीक आहे. एक आपण बघू शकतो की एक आपण करू शकतो की कोणताही मराठी किंवा इंग्रजी न्यूजपेपर, वेदर इट इज लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स किंवा इंडियन एक्सप्रेस, तो आपल्याला फक्त गो थ्रू करायचे, ओव्हरव्ह्यू करायचे. म्हणजे एक 15 मिनिटामध्ये तो न्यूजपेपर आपला वाचून झाला पाहिजे. मग त्यासाठी सगळ्यात महत्वाचं सिलेबस आपल्याला व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. जर आपल्याला सिलेबस माहित आहे तर आपल्याला लगेच समजतं की यातली कोणती गोष्ट आपल्या कामाची आहे आणि कोणती आपण अवॉइड करायची. ओके. सो जर 15 मिनिटामध्ये पेपर वाचत होत असेल, कम्प्लीट होत असेल तर रीड करा, नाहीतर नको. सजेशन असेल की 15 मिनिटं तुम्ही काढा. ओके. 15 मिनिटं तुम्ही काढू शकता. दुपारी बघा, बऱ्याच वेळा आपल्याला लायब्ररीमध्ये कंटाळा येतो अभ्यास करून, है ना. सो दुपारी जेवण केल्यानंतर रोज 15-20 मिनिटं आपण न्यूजपेपर रीड करू शकतो. ओके. थोडं आपल्याला माइंड सुद्धा चेंज होतं, फ्रेश सुद्धा होतो आपण. आणि सध्या रिसेंटली ज्या काही गोष्टी सुरू आहेत आपल्या सिलेबसच्या रिलेटेड, त्या सुद्धा तुमच्या डोळ्याखालून जातील. ठीक आहे. ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. दुपारी जेवण केल्यानंतर झोप सुद्धा येते बऱ्याच वेळा, 15-20 मिनिटं तुम्ही रीड करू शकता. मराठीमध्ये बघा, जे मराठी स्टुडंट आहेत त्यांनी लोकसत्ता, आणि जे इंग्रजी स्टुडंट आहेत त्यांनी इंडियन एक्सप्रेस. हिंदू तुम्ही वाचू नका. हिंदू थोडं कॉम्प्लेक्स आहे आणि आधी ज्या प्रमाणे हिंदूची क्वालिटी होती, द हिंदूची, ती क्वालिटी इतकी आता सध्या दिसून येत नाही. सो इंडियन एक्सप्रेस करू शकता तुम्ही इंग्रजीमध्ये आणि लोकसत्ता मराठीमध्ये. ओके. आणि हिंदू वाचायला वेळ सुद्धा लागतो. इंडियन एक्सप्रेस आपला होईल 15-20 मिनिटांमध्ये होऊ शकतो. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? पुढची टेस्ट मला वाटतं आपली एसएची टेस्ट आहे. ओके. सो हा वीक, त्यानंतर नेक्स्ट वीक, यामध्ये आपला बऱ्यापैकी इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंटचा सिलेबस कम्प्लीट होईल. त्याच्यावर आपली पहिली टेस्ट असेल. ओके. म्हणजे आताच तुम्हाला सांगतो टेस्टला सिलेबस काय असेल. नेक्स्ट टेस्ट जी आहे ती एसएची आहे. ठीक आहे. तर फर्स्ट टॉपिक सुरू करूया आपण. बघा, जो काय आपला फर्स्ट टॉपिक आहे सिलेबसमध्ये, एक्सपेक्टेड टॉपिक्स एसएचे, जे काय आपण बघा एव्हरी सॅटरडे आपल्या टेलिग्राम ग्रुपला जे काय एसएचे टॉपिक्स टाकतो ते सगळे एक्सपेक्टेड टॉपिकच आहेत. ठीक आहे. म्हणजे ते जरी तुम्ही व्यवस्थित एव्हरी सॅटरडे त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म केलं, मी सांगितलेलं आहे बऱ्याच स्टुडंटला की ब्रेनस्टॉर्म करा एका पेजमध्ये. म्हणजे पूर्ण एसे तुम्ही लिहायची गरज नाही त्या ठिकाणी. तो टॉपिक घ्या, त्याच्यावर एका पेजमध्ये ब्रेनस्टॉर्म करा आणि मला पाठवा. ठीक आहे. त्यामध्ये काय गोष्टी आपण इम्प्रूव्ह करू शकतो ते बघू शकतो. सो प्रत्येक सॅटरडेला जो काय आपण टॉपिक ग्रुपला टाकतोय ते जरी टॉपिक तुम्ही केले तर ते सगळे एक्सपेक्टेडच टॉपिक आहे. आणि प्लस आपल्या टेस्टमध्ये जे टॉपिक होते, ठीक आहे, ते सगळे टॉपिक आपले एक्सपेक्टेड टॉपिक कव्हर होतील. हा, या वीक मध्ये बघा, काल जी होती टेस्ट, एथिक्सची फुल लेंथ टेस्ट होती.
सो बऱ्याच विद्यार्थ्यांना फुल लेंथ टेस्टला अभ्यासाला वेळ पाहिजे होता. ओके, त्यामुळे या सॅटर्डेला एसचा टॉपिक दिला मी. नेक्स्ट सॅटर्डेला मी एक एक्सपेक्टेड टॉपिक देईन. त्या फुल लेंथ टेस्ट असल्यामुळे अभ्यासाला वेळ हवा होता. ठीक आहे, बघा जो पहिला टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे, ओव्हरव्ह्यू ऑफ इंडियाज इंटरनल अँड एक्सटर्नल सिक्युरिटी लँडस्केप. म्हणजे सिलेबस मध्ये दिलेला आहे आपला की लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम. त्याच्या आधी इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, इंटरनल सिक्युरिटीचे कोणकोणते पार्ट्स आहेत है ना, या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. सो बघा जे आपली देशाची नॅशनल सिक्युरिटी आहे, ज्याला आपण राष्ट्रीय सुरक्षा म्हणतो, त्याचे मुख्यतः दोन भाग पडतात. ओके, एक आहे इंटरनल सिक्युरिटी, दुसरा आहे एक्सटर्नल सिक्युरिटी. इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, इट इज प्रोटेक्शन ऑफ नेशन्स इंटरनल एन्व्हायरमेंट. नावातून समजतं. म्हणजे तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, जर युपीएससीने किंवा आपल्या आयोगाने एमपीएससीने अचानक विचारलं तर त्यावेळी सुचत नाही काय घ्यायचं. हे जर आधी रीड केलं असेल थोडं तर आपण त्यावेळी लिहू शकतो. इंटरनल सिक्युरिटी म्हणजे प्रोटेक्शन ऑफ नेशन्स इंटरनल एन्व्हायरमेंट फ्रॉम थ्रेट्स सच ॲज क्राईम, टेररिझम, सिव्हिल अनरेस्ट अँड सोशल इन्स्टॅबिलिटी. यापासून आपल्या देशाच्या अंतर्गत वातावरणाचे रक्षण कर. म्हणजेच मराठीमध्ये गुन्हेगारी, दहशतवाद, नागरी अशांतता, म्हणजे आपण जो टॉपिक बघितला मॉब व्हायलन्स किंवा मॉब लिंचिंग, या गोष्टी ज्या होत आहेत सो त्या होऊ नये. हा सुद्धा इंटरनल सिक्युरिटी समोर मोठा चॅलेंज आहे. मॉब व्हायलन्स, मॉब लिंचिंग म्हणजेच नागरी अशांतता आणि सामाजिक अस्थिरता यांसारख्या धोक्यांपासून राष्ट्राच्या अंतर्गत वातावरणाचे रक्षण करणे म्हणजे अंतर्गत सुरक्षा होय. एक्सटर्नल सिक्युरिटी म्हणजे काय बघा, ज्याला आपण मराठीमध्ये बाह्य सुरक्षा म्हणतो. प्रोटेक्शन ऑफ नेशन फ्रॉम एक्सटर्नल थ्रेट, है ना, जे बाहेरचे थ्रेट आहे, म्हणजे आपले जे नेबरहुड कंट्रीज आहेत किंवा नेबरहुड कंट्रीजच्या शेजारचे देश आहेत, है ना, नेक्स्ट टू नेबरहुड कंट्रीज. जस की आपण बघू शकतो पाकिस्तान आहे, चायना आहे, सध्या बांगलादेश, म्यानमार. ओके, यापासून भारताला कोणकोणते थ्रेट्स आहेत. सो प्रोटेक्शन ऑफ नेशन फ्रॉम एक्सटर्नल थ्रेट इन्क्लुडिंग मिलिटरी अग्रेशन, जस की रिसेंटली इंडिया पाकिस्तानमध्ये सुरू होत आफ्टर द पहलगाम अटॅक. ओके, सो आफ्टर द पहलगाम अटॅक जे काय इंडिया पाकिस्तानमध्ये मिलिटरी अग्रेशन झालेलं, देन इस्पियोनिच आणि जिओ पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट. मराठीमध्ये बघू शकतो लष्करी आक्रमण, हेरगिरी आणि भूराजकीय संघर्षासह बाह्य धोक्यांपासून राष्ट्राचे संरक्षण करणे. ओके, म्हणजे लष्करी आक्रमण कोण करू शकतं, आपले शेजारचे देश, है ना, त्यामध्ये सुद्धा महत्वाचं आहे चायना पाकिस्तान ऍक्सिस. हेरगिरी, है ना, इस्पियोनेज म्हणजेच हेरगिरी आणि भूराजकीय संघर्ष, है ना, जे काय लँड वरून आपले आणि शेजारच्या देशांचे संघर्ष सुरू आहे. बाह्य धोक्यापासून राष्ट्राचे संरक्षण करणे म्हणजे एक्सटर्नल सिक्युरिटी. मला सांगा, इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये लँड बॉर्डरवरून किंवा सीमेवरून कोणकोणत्या ठिकाणी संघर्ष सुरू आहे, कोणी सांगू शकतं? येस, बोला. एवढा काय अवघड क्वेश्चन नाही.
येस, बोला. काय विचारलाय क्वेश्चन? इंडिया आणि पाकिस्तान मध्ये जो काही सीमा विवाद सुरू आहे तो कोणकोणत्या ठिकाणी सुरू आहे? ओके, येलो सीमा. आणखी? सियाचिन, रेड क्लिफ लाईन. ओके. कच्छ. आणखी? बघा, बॉर्डर जी आहे, इंटरनॅशनल बॉर्डर वेगळी आणि लाईन ऑफ कंट्रोल वेगळी. जे एलओसी आहे इंडिया आणि पाकिस्तानमध्ये, आणि इंडिया आणि चायनामध्ये आहे लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल, एलएसी. तर ह्या टेम्पररी बॉर्डर आहे. ओके, या काय परमनंट बॉर्डर डिसाईड झालेल्या नाही. सो एलओसीच्या ठिकाणी त्या ठिकाणी संघर्ष आहे. आणि दुसरा महत्वाचा एरिया म्हणजे रिसेंटली तुम्ही बऱ्याच वेळा न्यूज मध्ये ऐकलं असेल, याच्यावर क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. आठवलं का कोणाला? काश्मीर नाही, काश्मीर तर रिसेंटली नाही बघा. जेव्हापासून भारत पाकिस्तान स्वतंत्र झालंय तेव्हापासून काश्मीरचं सुरू आहे. त्यामध्ये कुठेही खंड पडलेला नाही. म्हणजे पाकिस्तानचं जे काही नॅशनल पॉलिटिक्स आहे ते बऱ्याच अंशी एकाच मुद्द्याभोवती फिरत असतं, ते म्हणजे काश्मीर हम लेकर रहेंगे. नाही, NJ9842 हा सुद्धा जुनाच मुद्दा आहे. ठीक आहे, मी सांगतो बघा. सर क्रीक लाईन कुणी ऐकलंय का? येस. ओके, सर क्रीक लाईन. सो रिसेंटली जो काय इंडिया आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झालेला होता, किंवा रिसेंटली मध्ये ज्या गोष्टी न्यूज मध्ये होत्या, ते म्हणजे सर क्रीक लाईन. सर क्रीक लाईन कुठं आहे माहित आहे? कच्छ. म्हणजे मुख्यतः गुजरात आणि सिंध, पाकिस्तानचं सिंध आणि इंडियाचा गुजरात यांच्या मध्ये जी काय एक छोटीशी समुद्रांची, म्हणजे समुद्रामध्ये जी छोटीशी लाईन आहे, सरक्रिक लाईन ज्याला म्हटलं, सो त्याच्यावरून हा संघर्ष सुरू होता. ओके. सो इंडिया आणि पाकिस्तानचा जो काही सीमा विवाद आहे, इट इज नॉट ओनली लिमिटेड फॉर लँड, तो मुख्यतः सी बॉर्डर संबंधित सुद्धा आहे. तो कुठं दिसून येतो? सर क्रीक लाईन. ओके, म्हणजेच इंडिया पाकिस्तान बॉर्डर डिस्प्यूट मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने फक्त एलओसी आणि लँड डिस्प्यूट दाखवला, आणि दुसऱ्या स्टुडंटनी जर एलओसी प्लस सर क्रीक लाईन इथला संघर्ष दाखवला, तर ऍज अ एक्झामिनर मी सेकंड स्टुडंटला अर्धा मार्क्स जास्त देईल. सो या गोष्टी समजणं गरजेचं आहे, कारण करंट मध्ये या गोष्टी सुरू आहेत. देन नेक्स्ट बघा, अनाटॉमी ऑफ इंटरनल सिक्युरिटी, अंतर्गत सुरक्षेची रचना. अंतर्गत सुरक्षा किंवा इंटरनल सिक्युरिटी यामध्ये कोणकोणते घटक येतात बघा. फोकस एरियाज किंवा केंद्रित क्षेत्रे कोणकोणती येतात इंटरनल सिक्युरिटी मध्ये? बघा, यामध्ये लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज येतात, जे आपले पोलीस फोर्सेस आहेत, सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन आहे. देन इंटेलिजन्स एजन्सीज, मुख्यतः यामध्ये इंटरनल सिक्युरिटी मध्ये IB, इंटेलिजन्स ब्युरो याचा समावेश होतो. देन
बॉर्डर कंट्रोल, मॅनेजमेंट ऑफ पब्लिक ऑर्डर अँड कम्युनिटी रिलेशन्स. ओके, कम्युनिटी रिलेशन्स का? कारण वरती जर आपण बघितलं की नागरी अशांतता आणि सामाजिक अस्थिरता ती होऊ नये, ती स्टेबल राहावी, यासाठी कम्युनिटी रिलेशन्स हे फोकस एरियाज आहे. मराठीमध्ये बघू शकतो कायदा अंमलबजावणी, गुप्तचर संस्था, सीमा नियंत्रण, सार्वजनिक सुव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि सामुदायिक संबंध. जर आपल्या देशामध्ये इंटरनल सामुदायिक संबंध जर चांगले असतील तर ही नागरी अशांतता ती बऱ्याच अंशी घडून येणार नाही. म्हणजेच भारतामध्ये काय असेल, आपण त्याला म्हणू शकतो टॉलरन्स, सहिष्णुता जर चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असेल, म्हणजे सामुदायिक संबंध चांगले असतील, तर इंटरनल सिक्युरिटी समोर हा जो काही चॅलेंज आहे, नागरी अशांतता, सामाजिक अस्थिरता, तो उद्भवणार नाही. त्यामुळे हे फोकस एरिया. देन की इश्यूज, इंटरनल सिक्युरिटी समोर कोणकोणते की इश्यूज आहेत महत्वाचे, जे आपल्या सिलेबसचा पार्ट सुद्धा आहे. इन्सर्जन्सी, देन कम्युनल व्हायलन्स, ऑर्गनाइज्ड क्राईम, देन सायबर सिक्युरिटी थ्रेट्स अँड सोशो पॉलिटिकल अनरेस्ट. हे मुख्य इश्यूज आहेत. मराठीमध्ये बघू शकतो बंडाळी किंवा बंडखोरी ज्याला म्हटलं जातं. इन्सर्जन्सीला मराठीमध्ये जो शब्द आहे बंडखोरी किंवा बंडाळी, बंडखोरी जास्त योग्य शब्द. देन जातीय हिंसाचार, कम्युनल व्हायलन्स. जातीयपेक्षा या ठिकाणी आपण जो शब्द वापरायचा आहे तो आहे सांप्रदायिक हिंसाचार. सांप्रदायिक, ओके, सांप्रदायिक हिंसाचार. देन संघटित गुन्हेगारी, ऑर्गनाइज क्राईम, सायबर सुरक्षा धोके आणि सामाजिक राजकीय अशांतता. म्हणजे हे मुख्यतः इश्यूज आहेत इंटरनल सिक्युरिटी समोरचे. डायरेक्टली क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी इन इंडिया. हे सगळे चॅलेंजेसच आहेत जे आपण डिस्कस करतो. ओके, म्हणजे आपण जे अभ्यासतोय ते कोणत्या प्रकारे कोणत्या क्वेश्चन मध्ये उपयोगात येईल हे सांगता येत नाही. सो ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जे आपण करतोय. देन एंटिटीज इन्व्हॉल्व, संबंधित संस्था कोणकोणत्या आहेत. फर्स्ट, पोलीस फोर्सेस. इंटरनल सिक्युरिटीमध्ये पोलीस फोर्सेस येतात, पॅरामिलिटरी युनिट्स येतात, इंटेलिजन्स एजन्सीज येतात आपल्या, त्यामध्ये मुख्यतः आयबी, इंटेलिजन्स ब्युरो, लोकल गव्हर्नमेंट बॉडीज. ठीक आहे, जे काही आपले लोकल गव्हर्नमेंट बॉडीज आहेत. पोलीस दल, निमलष्करी दले, गुप्तचर संस्था आणि स्थानिक सरकारी संस्था. देन बाह्य सुरक्षेची रचना, म्हणजे एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये कोणकोणते घटक येतात. एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये बघा फोकस एरिया जे आहेत, केंद्रित क्षेत्रे, मुख्यतः डिफेन्स पॉलिसी है ना, देशाचं संरक्षण करणं एक्सटर्नल थ्रेट्स पासून, म्हणजे डिफेन्स पॉलिसी. देन मिलिटरी कॅपॅबिलिटीज, मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे, आपली जी मिलिटरी आहे तिची कॅपॅबिलिटी इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. जसं की आपण मगाशी बघितलं सायबर वॉरफेअर, याच्यावर क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे, न्यू टाइप ऑफ वॉरफेअर, सायबर वॉरफेअर. मग यामध्ये अजूनही आपल्या देशाची मिलिटरी कॅपॅबिलिटी तितकीशी इम्प्रूव्ह झालेली नाही. ओके, देन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड डिप्लोमॅटिक एफर्ट्स, म्हणजे आपल्या देशाची एक्सटर्नल सिक्युरिटी त्या ठिकाणी व्यवस्थित हँडल करण्यासाठी किंवा मेंटेन राखण्यासाठी इंटरनॅशनल रिलेशन्स आणि डिप्लोमसी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. ओके, इंटरनल सिक्युरिटीमध्ये या गोष्टी येत नाही, इंटरनॅशनल रिलेशन किंवा डिप्लोमसी. जसं की इंडिया पाकिस्तान वॉर सुरू होतं पहलगाम नंतर, आपल्याला बऱ्याच वेळा या गोष्टी दिसून आल्या असतील, इंटरनॅशनल रिलेशन आणि डिप्लोमसीचा त्याच्यावर कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो. जसं की डोनाल्ड ट्रम्प तात्या यांनी जी काय मध्यस्थाची भूमिका निभावली, म्हणजेच एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये है ना इंटरनॅशनल रिलेशन आणि डिप्लोमसीचा सुद्धा रोल येतो. संरक्षण धोरण, लष्करी क्षमता
आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजनैतिक प्रयत्न सुद्धा या ठिकाणी महत्वाचे. देन की इश्यूज, एक्सटर्नल सिक्युरिटी मध्ये कोणकोणते की इश्यूज आहेत? या ठिकाणी वॉर हा महत्वाचा मुद्दा आहे. बॉर्डर डिस्प्यूट, इंडिया चायना आहे, इंडिया पाकिस्तान आहे, बॉर्डर डिस्प्यूट. देन आपण बघू शकतो इंडिया नेपाळ सुद्धा आहे, इंडिया नेपाळ. ओके, माहित आहे कुणाला इंडिया नेपाळच्या मध्ये कोणत्या एरियावरून डिस्प्यूट सुरू आहे? येस, काली रिव्हर. ठीक आहे, आणखी जो काय एरिया आहे काला पाणी है ना, हा जो एरिया आहे याच्यावरून डिस्प्यूट सुरू आहे. सो फक्त इंडिया चायना, इंडिया पाकिस्तानच नाही, इंडिया नेपाळ जो भारताचा जवळचा देश समजला जातो, सो त्यांच्यामध्ये सुद्धा हे डिस्प्यूट सुरू दिसून येतात. देन टेररिझम ओरिजिनेटिंग फ्रॉम फॉरेन एंटिटीज, जो आपला सिलेबसचा टॉपिक आहे, रोल ऑफ स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स. ठीक आहे, इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. सो हे जे स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स आहेत त्याच्यामुळे जो टेररिझम वाढतो फ्रॉम फॉरेन एंटिटीज अँड मिलिटरी अलायन्सेस. एक्सटर्नल सिक्युरिटीमध्ये हा सुद्धा एक महत्वाचा मोठा इश्यू आहे, तो म्हणजे मिलिटरी अलायन्स. भारताच्या अगेन्स्ट मुख्यतः चायना आणि पाकिस्तान यांचा मिलिटरी अलायन्स किंवा ऍक्सिस आपण बघू शकतो, चायना पाक ऍक्सिस. जे काय पहलगाम नंतर इंडिया पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू होतं, त्यामध्ये चायनाने बघा पाकिस्तानला बऱ्याच अंशी वेपन सप्लाय केले, जे काय आपण ड्रोन्स आणि पाकिस्तानचे मिसाइल्स पाडले, सो बरेच चायनाने सप्लाय केले. सो हे मिलिटरी अलायन्सेस हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. युद्ध, सीमा विवाद, परदेशी संस्थांकडून होणारा दहशतवाद आणि लष्करी युती. मिलिटरी अलायन्सेसला मराठीमध्ये लष्करी युती म्हटलेलं आहे. त्यानंतर एंटिटीज इन्व्हॉल्व. एक्सटर्नल सिक्युरिटी मध्ये कोणकोणते एंटिटीज असतात? ठीक आहे, फर्स्ट बघा आर्म फोर्सेस. जे आपले आर्म फोर्सेस आहेत, मिलिटरी ना, मिलिटरीमध्ये इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स. आता बघा रिसेंटली जे काय आपण बघू शकतो वॉर झालं होतं इंडिया पाकिस्तान मध्ये पहलगाम नंतर, त्यामध्ये कुठली पॅरामिलिटरी फोर्स आलेली होती का युद्धामध्ये? नाही, फक्त या ज्या तिन्ही फोर्सेस आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स याच एक्सटर्नल सिक्युरिटीच्या रिलेटेड काम आहेत. सो आर्म फोर्सेस, देन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. हा, आणखी एक मेजर डिफरन्स आहे बघा, इंटरनल सिक्युरिटी. ठीक आहे, इंटरनल सिक्युरिटीची जबाबदारी कोणावर असते? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आपलं गृह मंत्रालय, इंटरनल सिक्युरिटी. आणि एक्सटर्नल सिक्युरिटीची जबाबदारी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स असते, संरक्षण मंत्री. त्यामुळेच त्या ठिकाणी बऱ्याच वेळा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्याला दिसत होते, कारण इट वॉज रिलेटेड टू एक्सटर्नल सिक्युरिटी. सो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. देन डिप्लोमॅटिक सर्व्हिसेस. त्याच वेळी जे आपले डिप्लोमॅट्स आहेत वेगवेगळ्या देशामध्ये, हे सुद्धा महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतात एक्सटर्नल सिक्युरिटी. आणि इंटेलिजन्स एजन्सीज लाईक मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सीज मध्ये रॉ आपण बघू शकतो, एक्सटर्नल सिक्युरिटी मध्ये महत्वाचा रोल प्ले करतो. रिसर्च अँड अनालिसिस विंग, रॉ. सशस्त्र दले, संरक्षण मंत्रालय, राजनैतिक सेवा आणि गुप्तचर संस्था. ओके, लष्करी गुप्तचरांप्रमाणे. सो हे झाले एक्सटर्नल सिक्युरिटी. देन आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे? अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेतील मुख्य फरक, की डिस्टिंक्शन. तसा विचार केला तर
जर चुकून युपीएससीने विचारलं तर अचानक आपल्याला या गोष्टी सुचत नाही. सो थोडं आधी माहित असणं गरजेचं आहे की या दोन्हीमध्ये बेसिक फरक काय आहे. हे 3 मुद्दे जरी तुम्हाला आठवले तरी तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. की धोक्याचे स्वरूप, अंतर्गत सुरक्षा देशांतर्गत धोक्याशी संबंधित असते. सिंपल आहे बघा. तर बाह्य सुरक्षा ही देशाबाहेरील धोक्यावर लक्ष केंद्रित करते. म्हणजेच इंटरनल थ्रेट्स ओरिजिनेट फ्रॉम विथिन द कंट्री आणि एक्सटर्नल थ्रेट ओरिजिनेट फ्रॉम आउटसाइड. ओके. देन प्रतिसाद यंत्र, अंतर्गत सुरक्षा कायदा अंमलबजावणी आणि सामुदायिक सहभागावर अधिक अवलंबून असते. जे काय आपल्या देशाची इंटरनल सिक्युरिटी आहे ही जास्त करून जो काय आपला देशाचा कायदा आहे त्याची व्यवस्थित अंमलबजावणी, जेणेकरून देशामध्ये नागरी अशांतता स्प्रेड होऊ नये आणि सामुदायिक सहभागावर अवलंबून असते. तर बाह्य सुरक्षा मुख्यतः लष्करी सज्जतेवर भर देते है ना. जे काही आपले मिलिटरी आहे यांची कॅपॅबिलिटीज इम्प्रूव्ह करते. लष्करी सज्जता म्हणजेच रिसेंटली जे आपण पुन्हा एकदा जे काय वॉर झालं इंडिया पाकिस्तानमध्ये, इंडियन मिलिटरीकडे S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम होती. म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने पाकिस्तानच्या ज्या मिसाईल्स होत्या यांच्यापासून आपलं संरक्षण करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी लष्करी सज्जता खूप महत्वाची. S-400 बाबतीत तुम्ही ऐकलं असेल बघा की अमेरिकेचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा त्याला विरोध होता. आपण या कुणाकडून घेतलेले S-400? रशिया. सो पुतीन साहेबांकडून आपण त्या S-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम घेतलेल्या आहे आणि ट्रम्प तात्यांचा त्याला विरोध होता की तुम्ही या घेऊ नका, नाहीतर आम्ही तुमच्यावर कॅट्स चालवू है ना. काउंटरिंग अमेरिकाज ऍडव्हर्सरीज थ्रू सँक्शन कॅट्स. सो तरीही अमेरिकेच्या धमकीला न जुमानता आपण S-400 त्यावेळी घेतलं आणि त्याचा फायदा आणि त्याचा इम्पॉर्टन्स आपल्याला रिसेंटली जे एक्सटर्नल अग्रेशन झालं त्याच्यामध्ये दिसून आलं. ओके. सो इंटरनल सिक्युरिटी रिलायज ऑन लॉ एन्फोर्समेंट अँड कम्युनिटी एंगेजमेंट. एक्सटर्नल सिक्युरिटी एम्फसाइजेस मिलिटरी प्रिपेअरनेस. या ठिकाणी मिलिटरी प्रिपेअरनेस महत्वाचं. देन शासनावरील प्रभाव की अंतर्गत सुरक्षामध्ये जे काही आव्हाने आहेत ते देशांतर्गत धोरणात बदल घडवू शकतात. म्हणजे जे इंटरनली जे काही आपल्या पॉलिसीज आहेत त्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो. तर बाह्य धोके परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरणांना आकारले. जे काही आपले एक्सटर्नल थ्रेट्स आहेत ते आपले संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरण ठरवतात. म्हणजे इंटरनल चॅलेंजेस शेप डोमेस्टिक पॉलिसी. आपण जो आपस्पा आणला तो मुख्यतः आपली जी इंटरनल इनस्टॅबिलिटी होती ती कमी करण्यासाठी आणला ना आपस्पा. जम्मू काश्मीरमध्ये जी मिलिटन्सी होती, नॉर्थ ईस्ट मध्ये जी इन्सर्जन्सी होती ती थांबवण्यासाठी आपण आपस्पा आपण एक्सटर्नल थ्रेट पासून संरक्षण करण्यासाठी आणलेला आहे नाही ना. म्हणजेच इंटरनल चॅलेंजेस शेप डोमेस्टिक पॉलिसी आणि एक्सटर्नल थ्रेट शेप फॉरेन अँड डिफेन्स पॉलिसी. जे काही एक्सटर्नल थ्रेट्स आहेत ते आपली फॉरेन अँड डिफेन्स पॉलिसी ठरवतात. ओके. आणि म्हणूनच आपण अमेरिकेच्या विरोधानंतरही S-400 रशियाकडून घेतलेला आहे. ओके. रिसेंटली अमेरिकाने इंडियावर सँक्शन लावले जे काय 50% प्लस टॅरिफ लावलेलं आहे. ते सुद्धा आपण बघू शकतो. एक्सटर्नल थ्रेट शेप फॉरेन अँड डिफेन्स पॉलिसी, आपली जी डिफेन्स पॉलिसी. ओके. सो हा मेजर डिफरन्स आहे. धोक्यांचे स्वरूप काय आहे, देन प्रतिसाद यंत्रणा काय आहे आणि शासनावरील प्रभाव कशा पद्धतीने दिसून येतो. ओके. ठीक आहे. समजले इथपर्यंत? कुणाला काय डाऊट आहे? हा, नोट्स लेक्चर झालं की लगेच
आपल्या ग्रुपवर अपलोड करण्यात येईल, दोन्ही इंग्रजी आणि मराठी. समजलंय सगळं आज आपण जे डिस्कस केलं? समजतंय जे काय आपण शिकवतोय? ओके, कुणाला काय डाऊट्स नाही? ठीक आहे, ठीक आहे. बघा, आपला स्टडी जो आहे तो फोकस स्टडी असला पाहिजे, तरच आपण 4 महिन्यामध्ये एवढा भला मोठा सिलेबस कंप्लीट करू शकतो. सो त्या पद्धतीनेच आपण सगळ्या गोष्टी घेणार आहे ना. ठीक आहे, तर बघा आज आपण बेसिक सिलेबस जो आहे GS3 चा तो डिस्कस केलेला आहे. देन PYQ सगळे इंटरनल सिक्युरिटीचे बघितलेले आहे आणि जो पहिला टॉपिक आहे तो सुरू केला. ठीक आहे, उद्या आपण हा टॉपिक कंप्लीट करू आणि देन जो आपला सिलेबसचा टॉपिक दिलेला आहे, लिंकेजेस बिटवीन डेव्हलपमेंट अँड स्पीड ऑफ एक्स्ट्रीमिझम, तो कंप्लीट करूया. लेक्चरच्या पहिल्या हा ठीक आहे, लेक्चरच्या आधी तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जातात. ओके, ठीक आहे. मी आजच उद्याच्या लेक्चरच्या सुद्धा नोट्स अपलोड करतो. ओके, ठीक आहे. थांबूया आज आपण या ठिकाणी. उद्या आपण पुन्हा 6 to 8 भेटूया. ओके, थँक्यू. येस, येस, थँक्यू.